सर्वांना नमस्कार. सगळ्यांनी नमस्कार म्हणायला पाहिजे. जय भीम, जय संविधान. त्या जयच्या नादाला लागत नाही, कारण त्याला एंड नाही आहे. भांडणच होण्याची शक्यता आहे. हा जय राहिला, तो जय राहिला. मी सर्वप्रथम डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देतो, कारण गेल्या काही महिन्यापासून दिवसापासून पुण्यामध्ये दर महिन्याच्या एका रविवारी आपल्या सर्वांना बोलवून हे प्रबोधनाचं एक क्रांतिकारी पर्व त्यांनी पुण्यामध्ये चालू केलेलं आहे. जे बंद पडलेलं होतं महाराष्ट्रातून. महाराष्ट्राने प्रबोधन, महाराष्ट्राने कॅडर कॅम्प, महाराष्ट्राने शिबिरं, ह्याचं एक नातं आहे. आणि त्या उपक्रमातूनच आजचे सगळे नेते, कालचे सगळे नेते पुढे झालेले आहेत. पण पुण्याचा पण खूप विकास झाला. सगळ्यांनाच वाटतं आम्ही शहाणे आहोत. आता ऐकण्यासारखं काहीच राहिलं नाही. त्यामुळं हळूहळू शिबिरं पण बंद पडत गेले, कॅडर कॅम्प बंद पडत गेले, प्रबोधनाच्या ॲक्टिव्हिटी बंद पडल्या. कारण ऐकणार कोण? सगळं आम्हाला माहिती आहे म्हणतात. आणि पुण्यात तर हे खूपच. इथे प्रत्येकजण दुसऱ्याला सांगायला उभा आहे काहीतरी, ऐकायला कोणीच नाही आहे. मी पुण्यात येतो 2 दिवसासाठी, 1 दिवसासाठी. मला 4 लोक तरी विचारतात, तुम्हाला हे माहिती आहे का? नाही बाबा, तू सांग. हे जे ज्ञानाचं आदान प्रदान व्हायला पाहिजे, ती प्रक्रिया अतिशय नेटाने चालवल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण उद्याचा शहाणा समाज, उद्याचा समृद्ध समाज अशाच शिबिरातून तयार होत असतो. मी पण अशाच शिबिरात तयार झालेलो आहे. त्यामुळं मला शिबिर म्हणजे खूप आवडतं. मी जागतिकीकरण ह्या विषयावर बोलणार आहे. आणि मला आनंद वाटतो की जागतिकीकरण या विषयावर 22-25 वर्षापूर्वी मी पुण्यातच बोलायला आलो होतो. आणि त्यावेळेला लोकांनी वेड्यात काढून नाशिकला पाठवलं होतं. आता तसं होणार नाही आहे, कारण डॉक्टर माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे असं कुठं काही जागतिकीकरण असतं करा, असं नसतंच. मग जागतिकीकरणाला विरोध करणारे काही लोक तयार झाले होते. ते पण पुण्यातून जास्त होते. गळ्यात शबनम अडकवायचे, दाढी वाढलेली असायची. तुझी नव्हे तेव्हा. कुठे चालला भाऊ? ते जागतिकीकरणाला विरोध करायला चाललो. म्हणजे कशाला विरोध करणार आहे? मग मोर्चाचं ठिकाण लांब असायचं. हा रिक्षात बसायचा आणि रिक्षेवाला पुढे त्याच्यात स्टेअरिंगवर पाय देऊन बसलेला असायचा. टेप मोठ्याने चालू, गाणं मोठ्याने चालू. तो विचारायचा कुठे जायचं? आणि ते जागतिकीकरणाविरुद्ध मोर्चा तिकडे जायचा आपल्याला. हा बसा बसा म्हणायचा. त्याच्या रिक्षातला जो टेप तो केनियातून आलेला होता. त्याचं मशीन जपानने बनवलेलं होतं. त्याचं कवर बांगलादेशने बनवलं होतं. त्याची साऊंड सिस्टीम कुणीतरी अमेरिकेने तयार केलेली होती. आणि हा सदाशिव पेटे तो ऐकत होता. आणि त्याच्यात बसून हा जागतिकीकरणाला विरोध करायला चालला होता. इंटरेस्टिंग असतं सगळं. आणि आपल्या डोळ्यासमोर असं काही नव्हतंच. जागतिकीकरणाला विरोध करायचा, जागतिकीकरण समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. मी 15 वर्षापूर्वी जागतिकीकरणावर 6 ग्रंथ लिहिले. आणि एका ग्रंथाला 6 वाचक मिळालीत की नाही मला माहिती नाही. तुच्छतेने मारलेला हा विषय. आणि जेवढ्या वेगात मारला तेवढ्याच वेगात आपण पोळायला लागलो. समजूनच नाही घेतलं आज काय होणार आहे, ते का आलं, अमुक तमुक. ही जी जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे, हिला 2 कारणं आहेत. की माणूस निसर्गतः बदलतच असतो, बदल होत असतात. बदल हा जीवनाचा नियम आहे, बुद्धाने सांगितलं. बदलल्याशिवाय जीवन पुढे जातच नाही, मरतं, स्टॅग्नेशन येतं. बदल होतच असतो. 2 प्रकारचे बदल.
माणसाने कृत्रिमरित्या प्रयत्न करून जे बदल घडवलेत ते वेगळे आणि नैसर्गिकरित्या झालेले बदल वेगळे. जसं एका निसर्गावस्थेत माणसाची शेपूट गळून पडली, ते काय कोणी रोबोटने शेपूट कापली नाही ना, त्याची निसर्गावस्थेमध्ये गळून पडली, त्याची दात आत गेले, मोठे कान छोटे झाले, नाही का. हे सगळं डार्विनच्या सिद्धांतानुसार उत्क्रांतवादानुसार घडत गेलेलं आहे. ते हे जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आली, आपण म्हणतोय ती 90पासून आली, पण तिची जी लक्षणं होती ती दुसऱ्या महायुद्धानंतर दिसत होती. 39 नंतर भांडवलशाहीच्या मनामध्ये विचार येत होता. तो विचार काय येत होता? युद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा काय घडते, राष्ट्रामध्ये शत्रूचं नातं तयार होतं. 2 शत्रू, 3 शत्रू, 2 मित्र, की जसं भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा त्याने आपल्यावर केला सिंदूर लावून किंवा न लावून, तर पहिल्यांदा आपले आयात निर्यात बंद होते. आपला कांदा तिकडे जात नाही, आपलं पान तिकडे जात नाही, त्यांची साखर मध्ये मध्ये आपल्याकडे येते ती येत नाही. वस्तूंची आयात निर्यात बंद होते आणि ती बंद झाल्यामुळं सर्वात मोठं नुकसान भांडवलशाहीचं होतं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर हे प्रमाण खूप वाढलेलं होतं. रशियाने कुणावर तर अमेरिकेवर बहिष्कार टाकला आहे, अमेरिकेने चायनावर बहिष्कार टाकला आहे, चायनाने भारताला काहीतरी केले, भारताने पाकिस्तानला काहीतरी केले, पाकिस्तानने बांगलादेशाला काहीतरी केले. हा ट्रेड बंद होतो. युद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा ट्रेड बंद होतो आणि तो बंद झाला की भांडवलशाहीचं नुकसान होतं. तिला पसरता तर येतच नाही, पण जवळच्या राष्ट्रामध्ये आपला माल घेऊन जाता येत नाही, त्यांचा आणता येत नाही. त्यामुळं भांडवलशाही असं एक स्वप्न बघत होते पहिल्या महायुद्धापासून. तिला कळत होतं युद्ध झाले की असं असं होणार आहे. आणि भांडवलशाहीची एक मजेशीर गोष्ट आहे की युद्ध भांडवलशाहीच्या पुढाकाराने सुरू होतं. हे पपेट्स असतात, हे देश सगळे काहीतरी कारण काढतात, पण त्यांच्या मागे मुख्य शक्ती आणि मुख्य इच्छा कोणाची असते? भांडवलशाहीची असते. कारण तिची शस्त्र खपायची असेल तर सातत्याने कुठं ना कुठे युद्ध चालू व्हायला पाहिजे. नाहीतर रणगाडे कोण घेणार, विमानं कोण घेणार, बंदुका कोण घेणार? ती गिधाडासारखी युद्धाची वाट बघत असते आणि जर गिधाडं आलीच नाहीत तर खाऊ टाकून त्यांना बोलवून घेते. हे शस्त्राचं आयात निर्यातीचं काय करायचं? एक असं स्वप्न बघत होते, जगामध्ये अशी एक व्यवस्था तयार व्हायला पाहिजे की काही झालं तरी एका जागची वस्तू दुसऱ्या जागी जायला कोणताही अडथळा तयार होणार नाही. एक स्वप्न पाहत होते ते. अडथळा येता कामा नये, नुकसान होतं. मग हे जर घडवायचं असेल, वस्तूचा मार्ग मोकळा असायला पाहिजे. माणसाचे अडले तरी चालतील आणि अडतातच. वस्तू ज्या झपाट्याने येते त्या झपाट्याने विमानतळातून माणूस विमानात बसू शकत नाही. 4-5 वेळा त्याचं स्कॅनिंग करतात आणि मग पाठवतात. वस्तूचं तसं नाही आहे. असं काहीतरी व्हायला पाहिजे की वस्तूचा प्रवास हा निर्बंध असला पाहिजे. जगात कुठे पण ती गेली पाहिजे, कधी पण गेली पाहिजे. हे असं का वाटत होतं? 2-2, 3-3 औद्योगिक क्रांत्या झाल्यानंतर जगात सगळीकडेच उत्पादन वाढलं होतं, निर्मिती वाढली होती. कोणत्याही क्षेत्रामध्ये नवीन यंत्र आली होती, नवीन स्किल आलं होतं आणि प्रचंड उत्पादनं वाढलेली होती. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण सांगतो की भारतामध्ये तसं उशीर औद्योगिक क्रांती सुरू झाली इंग्रजांच्या नंतर. औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी भारतामध्ये पेपरला खोचायची लावायची जी एक पिन असते टाचणी, ती एक टाचणी तयार करायला 8 मजूर प्रत्येकी 8-8 तास काम करायचे. म्हणजे 8-8 64 तास. एकाने ते धातू नुसता तापवायचा, त्याला बेंड करायचं 8 तास. दुसऱ्याने त्याला काय आकार देता येतो का, तुकडे करता येतात का, तिसऱ्याने धार लावायची, चौथ्याने पृष्ठभाग तयार करायचा, 5व्याने त्याचं मार्केटिंग करायचं. असं 64 तास जायचे. आणि औद्योगिक क्रांती झाल्यानंतर एका मिनिटात 64,000 टाचण्या तयार व्हायला लागल्या. त्या विकायच्या कुठे?
एवढी विमानं तयार व्हायला लागली, एवढा कपडा तयार व्हायला लागला, एवढी दारू तयार व्हायला लागली, एवढी शस्त्र, सगळं मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागलं. मार्केट कुठं आहे? आणि तुमच्या लक्षात आलं असेल की जी महायुद्ध झालेली आहेत त्या महायुद्धाच्या मागं राजकीय कारणं जरी असली तर कुणी कुणाचं मार्केट जिंकायचं हे पण एक कारण होतं. तर ही व्यवस्था अशी वाट पाहत होती की काहीतरी घडायला पाहिजे आणि वस्तूचा मार्ग मोकळा झाला पाहिजे आणि जगभरातून प्रॉफिट आला पाहिजे. ते जर करायचं असेल तर दोन कारणं होती की वस्तूचे मार्ग अडवून धरणारे कायदे त्या देशांनी केलेले ते पहिल्यांदा संपवायचे. ते संपवायचे कसे? त्या देशावर वित्तीय संस्थांनी दबाव आणायचा की आमची 4 विमानं आम्ही भारतामध्ये विकणार आहोत, त्याच्या मार्गात येणारे 4 कायदे आहेत, हे तुम्ही बंद करा, नाहीतर आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही, आम्ही औषधं देणार नाही, आम्ही शस्त्र पुरवठा करणार नाही. अशी कंडिशन घालत घालत हा एका दिवसाचा एक्सरसाइज नाही आहे, ही खूप वर्षाची परंपरा आहे आणि त्याचा रिझल्ट कधीतरी दिसलेला आहे. कारण भांडवलशाहीकडे जेवढा पेशन्स असतो तेवढा जगात कुणाकडे असत नाही. आपण सगळे शीघ्रकोपी आहोत. एकदम आपण चिडतो, एकदम रिॲक्शनरी होतो. भांडवलशाहीचं तसं नाही. ती गीतेतल्या कर्मयोगानुसार सुद्धा चालते. पेरत राहा, कुणाच्या काळात उगवायचे हे काळ ठरवेल. आपलं तसं नाही. आज बी पेरायचं आणि दिवसातून 10 वेळा बघायचं उगवलं का उगवलं का उगवलं का. म्हणजे माझं तरी तसं होतं व्हावं. मी दोडक्याचं बी लावलेलं आहे आणि मी रोज बघतो त्याला तो धागा फुटला आहे का आणि त्याचं ते वेल होणार आहे का. रोज 4 वेळा बघत राहतो मी त्याच्याकडे. पेशन्स नाही आहे. हे जे जग होतं ह्या जगाची जागा पण नेहमी बदलत जाते. जग कशावर तरी राहतच असतं हो बा. कधी ती जागा धर्माने घेतलेली असते, कधी देवाने घेतलेली असते, कधी तत्त्वज्ञानाने घेतलेली असते, कधी युद्धाने घेतलेली असते, कधी पैशाने घेतलेली असते, कधी कोणत्या तरी संस्कृतीने घेतलेली असते. जग जे उभा राहतं त्याला खाली काहीतरी असतंच, बेस असतोच त्याला. हे जागतिकीकरण झालं म्हणजे काय झालं? सगळं जग एकत्र आलं. खरं म्हणजे पहिल्यांदा वस्तू एकत्र आली होती आणि वस्तूसाठी हे ग्लोबलायझेशन पाहिजे होतं. म्हणजे मी जसं म्हणालो, कायदे सौम्य करून घेतले, कायदे काढून टाकले, त्याला लिबरलायझेशन झालं म्हणालो. उदारीकरण झालं. उदारीकरण म्हणजे कुणी कुणाच्या घरात धान्य आणून नाही दिलं, कुणी कुणाला नोकरी नाही दिली. उदारीकरण म्हणजे भांडवलशाहीच्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर करण्याचा कार्यक्रम. लिबरलायझेशन. भांडवलशाही वाढायची असेल तर सरकारच्या अधीन राहून, सरकारच्या अटीमध्ये राहून तिची कधी वाढ होत नाही. तुम्ही समाजवाद आणला तर भांडवलशाहीचा विकास कसा होणार? तर हे जे भांडवलशाहीला नको असलेल्या गोष्टी त्या पण कमी कमी करत गेले लोक. सरकार छोटं छोटं केल्याशिवाय भांडवलशाही मोठी मोठी होणार नाही आहे. सरकारला कट करा, त्याचा बोनसाय करा. आणि मग कितीतरी वर्षापासून भाडोत्री लेखक तत्त्वज्ञान लिहित होते की सरकारचे कामं ठरवत होते. जगातल्या सरकारने काय करायचं? डिफेन्स, सीमा सांभाळायच्या, अंतर्गत सुरक्षा ठेवायची, चलनाचं बघायचं, परराष्ट्र व्यवहार बघायचा. एक 4-5 कामं सोडली तरी देशाने कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष घालू नये, ते त्याचं कामच नाही आहे. म्हणजे आम्ही कधीतरी, मला पण परदेशात जायची संधी मिळाली. तिकडे पाणी खूप महाग असतं, स्वच्छ पण असतं म्हणून महाग पण असतं. मग आम्ही सांगायचो आमच्याकडे एका वर्षाचं पाणी पट्टी म्हणजे माझी तरी 38 रुपये येते. म्हणजे काहीच नाही ना, फुकटच. त्या पाणीपट्टीच्या कागदाचा खर्च पण 38 रुपयातून निघत नसेल. तो कागद तयार करणार, छापणार, माझ्या घरी बिल आणणार आणि 38 रुपयात मी वर्षभर पाणी पिणार, पाईप लावून गाडी धुणार, कुणावर पण उधळणार. त्यामुळे तुमचा भारत पागल आहे म्हणे. जो माणसाने प्यायचं पाणी मोफत देतो ना तो पागल आहे. कारण आपल्याकडे कल्याणकारी राष्ट्र आहे.
हवेपासून, पाण्यापासून, अन्नापासून सगळं नागरिकांना प्रोव्हाइड करून त्याला जगवण्याची संधी आपण जबाबदारी घेतलेली आहे. तर सरकारने विड्रॉ व्हायचं ह्या सगळ्या कामातून. शिक्षणातून विड्रॉ व्हायचं, वाहतुकीतून विड्रॉ व्हायचं, आरोग्यातून विड्रॉ व्हायचं, अजून कशातून विड्रॉ व्हायचं आणि ती सगळी साधनं भांडवलशाहीला द्यायची, विकसित करायला द्यायची. एक गोड शब्द आहे 50-50 पार्टनरशिप. हे भारी भारी शब्द काढलेले आहेत. BOT वापरा आणि फेकून द्या. हे जे कुणी करत नव्हतं, सगळ्याच राष्ट्रांनी तयारी दाखवली नाही याला. तर ह्या राष्ट्रांची समजूत काढून त्यांचं प्रबोधन करून भांडवलशाहीच्या मताप्रमाणे त्यांनी चाललं पाहिजे. याच्यासाठी भांडवलशाहीने अजून एक गोष्ट काढली की त्यांनी प्रोफेशनल NGO काढल्या. प्रोफेशनल, कारण आपली पण NGOच आहे, रयत शिक्षण संस्था पण NGOच आहे. तशाने काढल्या त्याने प्रोफेशनल, की ज्याचं हेडक्वार्टर स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्या NGOचं काम कसं करायचं आहे ह्याच्यामध्ये डिग्री, PG वगैरे सर्टिफिकेट आहे. त्याच्या दारात जाऊन मी आलो आहे, कारण आत कोणाला पण सोडत नाहीत, बाहेरून बघायचं. ते त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची डीलिंग सिस्टीम वेगळी आहे. आणि ह्या NGOने प्रत्येक देशामध्ये जाऊन देशाच्या मालकीची जी साधनसामुग्री आहे ती डेव्हलपमेंटच्या नावाने, अजून कोणत्या तरी नावाने भांडवलशाहीला द्यायची आहे. सरकार देत नसेल तर ती ॲक्टिव्हिटी बदनाम करायची. रोज झेडपीतल्या शाळांच्यावर रिपोर्ट तयार करायचा, शाळा बंद पाडायच्या, प्रायव्हेटला देऊन टाकायच्या. रोज सरकारी दवाखान्यांच्यावर रिपोर्ट करायचा, बातम्या छापायच्या, छापून आणायच्या, तो दवाखाना सरकारचा खाजगीला द्यायचा. रोज रस्त्यावरचे खड्डे, रोज एसट्या गळतात, ते बदनाम केलं की हळूहळू लोकच म्हणतात खाजगीला द्या. आणि इतकी बदनामी आहे, सरकारी दवाखान्यात गेला की माणूस मरतो आणि खाजगीत गेला की मेल्यानंतर मरणाचे पैसे पण दुप्पट देतो. डिफेम करायचं आहे, इनॅक्टिव्ह ठरवायचं आहे आणि ते हळूहळू भांडवलशाहीच्या हातामध्ये द्यायचं आहे. की वाजपेयी पहिल्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा शिक्षणाविषयी 2 सदस्यांचा आयोग नेमला होता. 2 सदस्यीय आयोग होता. आता जसं नेमलेलं आहे कमिटी नरेंद्र जाधवांची, मी विचार करायला लागलो त्याचा आणि बाल शिक्षणाचा काय संबंध. हा खूप लवकर प्रौढ झालेला, तिकडे गेल्यामुळं, बापामुळे नाही, पण नाही, ते काय नाही, पुस्तक बकवास आहे, त्याच्यात काही नाही आहे. हात लागतो. नागपूरमधून आशीर्वाद आला की खटकन आशीर्वाद घेऊन तो खासदारच होतो. उज्ज्वल निकम झाले की नाही खासदार. अरे मला सांगू देणार राव, मी पत्रकार आहे. कोणी पत्रकार म्हणतच नाही आपल्याला, आपल्या बातम्या त्यांच्याकडे अगोदर. मुद्दा काय, 2 सदस्य आयोग नेमला, त्याच्यात एक बिर्ला होता आणि एक अंबानी होता. अरे कधी विचारच नाही केला राव. देशाचं शिक्षण कोण ठरवायला लागलं, भांडवलशाही. 4-5 पानाचाच अहवाल आहे आणि त्यांनी त्याच्यात शिफारस केली की शिक्षण क्षेत्रातून सरकारने विड्रॉ व्हावं. सरकार जास्त काळ न टिकल्यामुळं तो अहवाल तसाच गुंडाळला आणि पुन्हा पुढे त्यांचं दीर्घकाळ सरकार आल्यामुळं, आज पण असल्यामुळं त्या 4 पानाला अजून 4000 पानं जोडली त्यांनी आणि शिक्षणाची वाट लावली. ह्या ज्या NGO होत्या ह्या जगभर फिरायच्या आणि एकेका NGOचं जे बजेट आहे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पापेक्षा 10 पट वाटावं इतक्या श्रीमंत NGO आहेत त्या. कारण जगातल्या भांडवलशाहींची जे फेडरेशन आहे भांडवलदारांचे, ते फेडरेशन आपल्या नफ्यातला 4% वाटा NGOला देतं. त्यामुळे ते खूप भारी आहेत. आता त्यांचा एक पण कार्यकर्ता फुकट काम करत नाही. प्रत्येकाला पगार आहे, प्रत्येकाला लॅपटॉप आहे, मोर्चासाठी पैसे देऊन ते लोक आणू शकतात, त्यांना बिर्याणी खाऊ घालू शकतात, त्यांचाच मोर्चा यशस्वी होतो. तसा मोर्चा यशस्वी डॉक्टरांनी करून दाखवावा. शिफ्टिंग आहे. हे जे कल्याणकारी होतं तो सगळा कार्यक्रम भांडवलशाहीने आपल्याकडे घेतला
आणि त्यांनी सांगितलं आम्हाला एवढं एवढं इन्कम टॅक्स माफ करा, आम्ही एवढे एवढे पैसे NGOना देत जाऊ. देत आहेत ते आता. ज्या ज्या देशातलं सरकार हे करायला तयार नव्हतं ते सरकार पाडलं NGOच्या मदतीने. स्वतःला पाहिजे तसं सरकार निवडून आलं. मी कोल्हापुरात रात्रपाळीचा संपादक होतो आणि 12:30 वाजता ते UNIचं मशीन खाडखाड खाडखाड वाजायला लागलं. वॉर्निंग आली, काहीतरी महत्त्वाची बातमी असली की ते वाजतं, अलारामिंग होतं. मी धावत गेलो आणि बातमी होती पनामाचे अध्यक्ष ओबामा हे विमान अपघातात मरण पावले. बातमी दिली. पुढे 2-3 महिन्यांनी अशीच एक बातमी आली, इक्वेडोरचे अध्यक्ष विमान अपघातात वरच्यावर वारले. खरं म्हणजे असं काय मोठं घडलं तरी पत्रकाराला खूप आनंद होतो. मोठी बातमी आहे ना, चला हा पण एक गिधाडच आहे. हां, दुःख काय सुख काय याला काही देणं घेणं नाही, त्याला आनंद होतो. आणि पुढे 15 वर्षांनी एक पुस्तक आलं, परकिन नावाच्या माणसाने लिहिलेलं, द कन्फेशन ऑफ ॲन इकॉनॉमिकल हिटमॅन, एका आर्थिक गुन्हेगाराचा कबुली जबाब. त्याची मराठी आवृत्ती एका भांडवलदारानेच काढली होती, जैन पाईप जळगावचे. आणि त्या पुस्तकात त्याने मी जे सांगतोय ते सगळे व्यवस्थित मांडलेलं आहे की जगातल्या NGO कल्याणकारी सरकार नष्ट करण्यासाठी कशी झुकवली जात आहेत. आणि हा जो परकीन आहे ह्याच्याकडे आशिया खंडातले 2-4 देश दिले होते. ह्याच्या मालकीचं विमान होतं. इतका श्रीमंत NGO त्याचे. आणि पनामा आणि इक्वेडोरमधल्या अध्यक्षांचं त्यांनी खूप प्रबोधन केलं, तुमचं सरोवर देऊन टाका अमेरिकेतल्या भांडवलदाराला, तुमची नदी देऊन टाका, तुमचं जंगल देऊन टाका. ते काही केल्यानं ऐकायला तयार नव्हते. आणि शेवटची त्यांनी वॉर्निंग दिली, खूप वाईट घडू शकतं. त्यामुळे घडलं तरी घडेल पण मी माझी मातृभूमी विकणार नाही. असे पण काही देश होते. त्या ओबामाने पनामाच्या अध्यक्षाने त्याला पण कळलं की कोणत्याही क्षणी त्याची हत्या होऊ शकते. ज्या क्षणाला कळलं त्याने पनामावर होर्डिंगची कॅम्पेन चालवली. जागोजाग असे सगळे होर्डिंग राहिले आणि त्याच्यावर त्या अध्यक्षाचा फोटो आणि खाली एक वाक्य लिहिलं होतं, माणसांची स्वप्न खलास करणारी क्षेपणास्त्र अजून कोणी जन्माला घातलेली नाही आहेत. हे सगळं माणसांना बळ देणं आणि आपला देश आपलाच ठेवणं हे सुरू झालं. हे घडणार. जसं मी मगाशी म्हणालो, काही अमेरिकेचे भाडोत्री विचारवंत, हे संपणार आहे आणि जागतिकीकरण येणार आहे. मी सुरुवातीला असं म्हणालो की हे जग कुठेतरी उभे असतं. हिंदू धर्मातलं जग वेगळ्या ठिकाणी उभं असतं, ख्रिस्तींचं वेगळं उभं असतं, मुस्लिमांचं जग वेगळ्या ह्याच्यावर उभं असतं, बुद्धिस्टांचं. जेवढे धर्म आहेत तेवढ्या जगाच्या जागा बदलतात, जेवढे देव आहेत तेवढ्या जागा बदलतात. म्हणजे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात टाकळीवाडी गावात माझा जन्म झालेला. ते गाव म्हणजे महाराष्ट्रातलं दुर्बल कठीण गावाच्या यादीतलं 1 नंबरचं गाव. काहीच नाही त्या गावामध्ये. आणि सुगीच्या दिवसामध्ये प्रवचन द्यायला बोवा यायचा. आणि जगात सगळ्यात गोष्टी सोपी गोष्ट कोणती आहे? बोवा होणं. त्याला काहीच पात्रता नाही हो, फक्त कपडे बदलायचे. नो क्वालिफिकेशन, विदाउट क्वालिफिकेशन. आणि तो म्हणजे गावाचा ग्रामगुरू. आम्ही सगळे प्रवचन ऐकायला जायचो, माझी आजी आणि मी. आणि बहुतेक वेळेला झोप आली की मी आजीचा पदर डोक्यावर घेऊन तिच्या मांडीवर झोपायचो. आणि तो प्रवचन देणारा तो पण आपल्यापेक्षा हुशार. हे लोक नीट ऐकतायत की मनातल्या मनात झोपतायत की खरोखर झोपतायत ह्याची सारखी तो खात्री करून घ्यायचे. इथले नव्हे, तिथले. ते बोलण्याच्या ओघात इथले आलं. इथले झोपत नाहीत लोक, झोपवतात. हां, तो प्रश्न विचारायचा डॉक्टर, लोक झोपू नयेत म्हणून. तसं मी काय अजून विचारलेलं नाही.
कारण तुम्ही झोपणार नाही. हां म्हणायचं हे जग कशावर उभं आहे, ह्याला सगळे खाली मान घालून बसायचे. आणि तो कोल्हापुरातला प्रवचनकार ना, कोल्हापुरात काही शिवीला आशीर्वाद समजतात. कुणाला माहिती आहे कोल्हापूरची शिवी? माहिती आहे विचारलं राव, शिवी द्या म्हणून. काय डॉक्टर आहे रांडेच्या म्हणाला ना राव तो डायरेक्ट. आणि तो म्हणाला एका बी रांडेच्याला उत्तरी येईना, जग कशावर उभा आहे, खाली मान. मी तो आजीला जागे केलं, आजी तू बोल ना. आजी पण म्हणाली गप्प बसतो का रांडेच्या. तिथे बाई पुरुषाला रांडेच्या म्हणते. जरा स्वातंत्र्याच्या अंगाने बघा, कुणाला पण शिवी द्यायचा अधिकार आहे. त्यांनी उत्तर दिलं, हे जग विष्णूच्या गळ्यामध्ये जो शेष आहे त्याच्या फण्यावर उभा आहे. फणा असा हल्ला की दिवसाची रात्र होते. उठून बसलो मी, साला किती इंटरेस्टिंग गोष्ट सांगत होता. हां कधी कुठल्या शाळेत काही नाही जा असं डोक्याला हात लो, अरे वा क्या बात आहे. शोले सिनेमा सुरू झाला आता हा. मग त्या नागाने डोळे मिटले की रात्र येतं. नागाच्या डोळ्यात खाज चालू झाली. हां तर काहीतरी भूकंप होतो, शिपूट वळवळली, ज्वालामुखी बाहेर पडतो. ह्या पृथ्वीच्या सगळ्या हालचाली नागाच्या हालचालीशी जोडल्या गेलेल्या होत्या. पृथ्वी कशावर होती, फण्यावर उभी होती. अजून पण लोक ते सांगतात, पुण्यात तर गॅरंटी देऊन सांगतात. विद्वानांचं शहर आहे ना, फण्यावरच उभा आहे, सिद्ध करू शकतात ते. दोडका खरेदी करता हां फणा कोथरूडमध्ये. ती गोष्ट माझ्या मनात पक्की राहिली होती, हे जग कुठं आहे. मग मी असा प्रवास करत करत बेळगाव, सांगली, कोल्हापूर करत गोखले कॉलेजमध्ये मी कॉलेजला आलो. आणि मला पुस्तक वाचायचे तेव्हा खूप सवय होती, कारण दुसरं काहीच करता यायचं नाही मला, फक्त पुस्तक वाचायला यायचं. आणि एक दिवस पुस्तकाच्या रॅकमध्ये ते पुस्तक हलवताना एक पुस्तक खाली पडलं. ते वाकून मी घेतलं आणि मी अनेक भाषणामध्ये सांगितलं. त्याच्या मलपृष्ठावर लिहिलं होतं, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्यांच्या हातावर उभी आहे. मनातल्या मनात त्या लायब्ररीमध्ये अण्णाभाऊ लाल सलाम, आईला पृथ्वीची जागाच बदलली राव. हां खूप आनंद झाला. आणि मी ते ते बायबलमधल्या तत्वासारखं मी वाक्य ते वापरतो. पुढे माणसं मोठं होतात आपल्या व्यवस्थेत, आणि मोठं होणं पण खूप सोपं असतं आपल्याकडे. वय वाढले की माणूस मोठा होतो. मी पण मोठा झालो, लग्न झालं, मुलगा झाला, तो शाळेत जायला लागला आणि त्याला भूगोल शिकवायला लागले. तेव्हा रात्री मी त्याला भूगोलाचं काहीतरी, जो मला माझा कच्चा विषय आहे तो मी त्याला शिकवायचो. भूगोल लय कच्चा, रेषच काढता येत नाही मला, अक्षांश रेखांश काही कळतच नाही. मी त्याला, कॉन्व्हेंटमध्ये होता तो, हे काय मी सांगायला कधी घाबरत नाही, कारण जे पोरं कॉन्व्हेंटमध्ये घालतात ना तेच मराठीची चळवळ करतात. कशी जगणार राव भाषा. पण पोराला अट होते, घरात आल्यानंतर अनावश्यकपणे एक जरी इंग्रजी शब्द बोलला, आवश्यकता असेल तर बोल, पण शायनिंग मारायला जर बोलला ना घरातून बाहेर काढेल. माझ्यापेक्षा तुझं मराठी चांगलं असायला पाहिजे. माझं पण मराठी चांगलं आहे आणि मी कानडी माणूस असून माझं मराठी चांगलं आहे ना. मी संमेलनाचा अध्यक्ष पण झालो. चला आपला कोणी सत्कारच करत नाही, मराठी जगवतो कोण.
उलट मराठी करून आम्हाला हुसकून लावतात. तर त्याला प्रश्न विचारला, माय डिअर सन, डू यू नो व्हेअर आवर अर्थ स्टँड्स. इंग्रजीतच. मग आता तू इंग्रजीत होता ना. ही पृथ्वी कुठे आहे बाळा. आणि जागतिकीकरणातली जी पोरं आहेत ती प्रश्न विचारणाऱ्यांचंच पहिल्यांदा एन्काउंटर करतात. ते म्हणतात हे काय लायकीचं आहे बघूया अगोदर. सांग रे उत्तर, तू सांग पप्पा. अरे तुला प्रश्न विचारला नाही, तुला काय येते बघतो आणि माझं सांगतो म्हणाला तो. मग मी त्याला दोन्ही सांगितलं. ते नागाच्या फण्यावर आहे, अण्णाभाऊ म्हणाले तळहातावर आहे. हे काय शेंडी लावतो का रे मला. नागाचा फणा केवढा असतो पप्पा, आणि माणसाचा तळहात किती असतो, आणि त्याच्यावर ही सगळी पृथ्वी उभी आहे. काय पण शेंडी लावतो का. हे शक्यच नाही. मम्मीची पर्स तर तळहातावर मावते का. सुरू केलं राव त्याने. बरं म्हण तू सांग, सॉरी म्हण, मग मी सांगतो. ते पिढी लय घाई असते त्याला, मोठ्यांना कंडम करण्याची, मान खाली टाकायला लावण्याची. त्यांना खूप आनंद असतो नव्या पिढीला. तो म्हणाला, ही पृथ्वी ना नागाच्या फण्यावर उभी आहे, ना कोणाच्या तळहातावर उभी आहे पप्पा, ती संगणकाच्या स्क्रीनवर उभी आहे. दिस इज ग्लोबलायझेशन. हे जागतिकीकरण काय झालं. हे सगळं जग मोबाईल नावाच्या एका डब्याच्या स्क्रीनवर उभा राहिला. नुसतं बटन दाबलं की अमेरिकेतली कुणाची तरी मैत्रीण बोलणारच. ती आता व्हिडिओ आहे. पूर्वी नुसतंच ऐकायला यायचं, आता ते दिसतेच. हॅलो मिस्टर कंबाले, हाऊ आर यू. एक बटन दाबले की ह्याला अजून किती ग्लोबलायझेशन आहे. कारण ते त्यांना इंग्रजीमध्ये ळ नसतं, आणि माझं ळ आहे ना, त्यामुळे ते कंबालेच म्हणतात मला कधी बाहेर गेलो तर. हाऊ आर यू. ग्लोबलायझेशन. तुम्ही जिथे असता तिथे तर असताच, पण त्याच वेळेला तुम्ही जगभर पसरलेला असता, किंवा जग तुमच्या त्या मोबाईलच्या एकावर येतं. तुम्हाला पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्या ठिकाणी नेता येते, पाहिजे त्या ठिकाणाहून मागवता येते. एकाच ठिकाणी राहून जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये त्याला मिठी मारू शकता. ग्लोबलायझेशन ही अशी जागा आहे की त्या जागेवर राहून तुम्ही प्रेम पण करू शकता आणि ऑनलाईन सुसाईड पण करू शकता. हे केवळ शस्त्राच्या वस्तूच्यासाठी झालं असं नाही, की मार्केट एक्सपांड करायचं आहे आणि त्याच्यासाठी टूल म्हणून हे तंत्रज्ञान आलं. हे टूल आहे. तंत्रज्ञानाचा पण विकास होतच राहणार आहे. पण तुम्ही वर्ध्यात गेला तर गांधींनी तंत्रज्ञानाविषयी काय लिहिलेलं आहे, एक तिथे सुविचार लावलेला आहे. तंत्रज्ञानाला कुणी शाना माणूस नकार देत नाही, पण असं तंत्रज्ञान नको जे माणसाचा घास हिसकावून खाईल. माणसालाच आपला गुलाम बनवेल अशा तंत्रज्ञानाला विरोध करायला पाहिजे. तर हे LPG झालं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आणि हे मोर्चा नेऊन हटवता येणार आहे का. सुरुवात कुठून केली, मोर्चापासून. मी जरा जागतिकीकरणाला हटवून येतो. अरे ते कुत्रबित्र आहे का. एवढा विचार करून एवढं करून तुम्ही ते आणलेलं आहे. जागतिकीकरणाला तात्विक पाठिंबा देण्यासाठी पहिल्यांदा फुकुयामाने पुस्तक लिहिलं, द एंड ऑफ आयडियोलॉजी. इतकं पटवून सांगितलं, या जगामध्ये इथून पुढे कसलंही तत्त्वज्ञान राहणार नाही, कारण तत्त्वज्ञान हे माणसाची गरजच नाही आहे. लोकशाहीच्या व्याख्या 10 वेळा जरी पाठ केल्या तर रात्रीचं जेवण मिळेल की नाही ह्याची शंका आहे. माणूस तत्त्वज्ञानापासून दूर राहील आणि जगण्याला सामोरं जाईल. त्याच्यावर खूप तो अमेरिकन आतोर होता, प्रो अमेरिकन. खूप पैसे मिळाले होते. आणि मग तिथून 90 ते पुढे 10 वर्षे असे ग्रंथावर ग्रंथ यायला लागले, जागतिकीकरणाचं समर्थन करणारे, भांडवलशाहीचं समर्थन करणारे. आणि हे सगळं संपणार आहे. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला किंवा शेवटी एंड हा शब्द आहे.
मी त्याला एंडॉलॉजी असं नाव दिलं. एंड म्हणजे शेवट, एंड ऑफ आयडियॉलॉजी, एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ जॉग्रफी, एंड ऑफ मार्केट, एंड ऑफ डॉलर, असं करत करत शेवटचा ग्रंथ आहे एंड ऑफ सेक्स. क्लोनिंगचं तंत्र विकसित झालं तर पुण्यातला कोणताही सदाशिव पेठेतला पोरगा प्रेमाचं गाणं म्हणत कुठल्या झिपऱ्या पोरीच्या मागे लागणार नाही आहे, कारण त्याची गरजच क्लोन काढून टाकेल. तुम्हाला माधुरी दीक्षित पाहिजे असेल, एक पेशी घ्या आणि त्याच्यावरून 10 माधुरी दीक्षित तयार करा. तिथे आलं एंड ऑफ सेक्स. हे सगळं संपणार आहे, उरणार काय आहे मग? मार्केट, लॉस अँड प्रॉफिट, आणि जगण्यासाठी सक्षम असलेले लोक जगतील, शिल्लक राहतील. कारण भांडवलशाही म्हणते की त्याच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्ही काय घेता, त्याच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही काय घेता, त्याच्या शाळेची, त्याच्या ॲडमिशनची जबाबदारी तुम्ही काय घेता. निसर्ग माणसाला सगळं काय देऊन पाठवतो, ज्याला वापर करायचा आहे तो करेल, ज्याला जगायचं आहे त्याला जगेल. आणि हे सगळं जग सबसिडीवर उभा राहता कामा नये, वेलफेअरवर उभा राहता कामा नये, दयेवर उभा राहता कामा नये. जागतिकीकरणातलं जग हे स्पर्धेवर उभं असतं, कॉम्पिटिशन बेस त्याचा आहे. आणि जागतिकीकरणाने गॅरंटी दिली, तुम्हाला पाहिजे ती वस्तू पाहिजे ते ठिकाणी मिळणार. केवळ डबाच ऑनलाईन मिळतोय असं समजू नका. तुम्ही इथे टाचणी, इथे सभा चालू असताना माझ्या अंगठ्यातून टाचणी लावून रक्त काढलं तरी 1 मिनिटात जपानच्या लॅबमधून त्याचे रिझल्ट मिळतात. तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळेल, जेवढं पाहिजे तेवढं मिळेल, टंचाई काहीच असणार नाही. जिथे पाहिजे तिथे मिळेल, जिथं जेवढं. फक्त एकच अट आहे की ते स्पर्धेतून मिळवायचं आहे. पूर्वी स्पर्धा लिमिटेड होत्या, आता त्या अनलिमिटेड करून टाकल्या. आणि KG पासून PG पर्यंत, जन्मापासून स्मशानापर्यंत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एक स्पर्धाच करावी लागते, म्हणजे तुम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे पोचता. वैकुंठ स्मशानभूमी 10 मडी जास्त असतील तर माझ्यासारखा कुणाला तर वशीला लावतो आणि आपलं मडं पुढे ढकलतो, म्हणजे मी स्पर्धाच केली बाबा. जगण्याचं नाव स्पर्धा आहे, जगणं टिकून राहण्याचं नाव स्पर्धा आहे. मग ह्या स्पर्धेमध्ये यापूर्वी जनाब बाहेर फेकले गेलेलं होतं. भारतात अस्पृश्य असेल, स्त्रिया असतील, आदिवासी असतील, मुळात त्यांना स्पर्धेत भाग घ्यायलाच परवानगी नव्हती. जागतिकीकरणाने ती उठवली आणि एनीबडी कॅन पार्टिसिपेट. जर विश्वसुंदरीची स्पर्धा आहे तर आदिवासी भागातली पोरगी पण सहभागी होऊ शकते, झोपडपट्टीतली पण पोरगी त्याच्यात जाऊ शकते. आणि ही स्पर्धा म्हणजे माणसाच्या उद्धाराचं एक ठिकाण आहे असं सांगितलं जावं लागलं. आणि त्या उद्धाराकडे पोचायचं असेल तर गोरं व्हायला पाहिजे, सुंदर व्हायला पाहिजे. भारतात प्यायचं पाणी मिळत नाही, खूप महाग आहे. स्मशानात जागा मिळत नाही, खूप मडे आहेत, जागा कमी आहे. शिक्षणात प्रवेश मिळत नाही, खूप डोनेशन आहे. पण भारतामध्ये कुठेही गेला 10 पावलावर 20 पावलावर तर सुंदर होण्यासाठीची एक गोष्ट हमखास मिळते, फेअर अँड लवली. आदिवासी भागामध्ये त्याची खूप चलते आहे. अरे पाणी नाही, अन्न नाही. मी नेहमी जातो नंदुरबार, इकडे तिकडे, औषधाच्या दुकानात, किराणा मालाच्या दुकानात, फेअर अँड लवली. पण कुणीही गॅरंटी नाही दिलेली ते डबडं तोंडावर ओतले की लगेच गोरं होतं. कसं काय गोरं होईल बरं? पण भांडवलशाहीने सांगितलं फेअर अँड लवली, ब्युटी कंटेस्ट, प्रतिष्ठा. कुणी पण हवाई सुंदरी होऊ शकतं, आता कुणी पण होऊ शकतं. पण स्पर्धा जिंकल्यानंतर, स्पर्धा सगळ्यांना मोकळी असली तर एक त्याच्यामध्ये भानगड अशी करून ठेवलेली आहे की ते जे स्पर्धक आहेत ते अनफेअर स्पर्धक आहेत. WWFमध्ये मला पण भाग घ्यायला परवानगी आहे. नुसतं ऑनलाईन नाव नोंदवली की लंगोटी घालून किंवा बिन लंगोटीचा मी जाऊ शकतो तिथे.
बिनलंगोटीचा म्हणजे विचार घालून. हे सगळं स्पष्ट करून सांगायला लागतं. काय होईल? अनफेअर आहे. माझा जो कॉम्पिटिटर आहे तो रोज 10 किलो चिकन खातो, कारण तो जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा होणार आहे. तो 10 किलो दूध पितो, तो अख्खा बोकड खातो, तो दुकानातला बदाम सगळा संपवतो, त्याला सगळे कोच आहेत, आणि मी शिवथाळी खाऊन WWF मध्ये जाणार. का? व्यवस्थेने परवानगी दिली ना, खात शिवथाळी. शाहू महाराजांनी सांगितलं, स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी असून चालत नाही, तर स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता असावी लागते. ती नसेल तर कुणीतरी विजयी व्हावा म्हणून आम्ही शिवथाळीवाले बळी जातो. क्षमता कुठे आहे? ज्याच्याकडे क्षमता नसेल त्याला ती वाढवायला पाहिजे. म्हणून शाहू महाराजांनी राखीव जागा चालू केल्या. जो घोडा गवतापर्यंत येत नाही, गवत त्याच्यापर्यंत न्यायचं आहे. स्पर्धा नाही लावायचं. जो जिता वही सिकंदर, अरे तो म्हातारा काठी टेकत, तुमची काठी नव्हे, तिकडे शाहू महाराजांच्या काळात, तो काठी टेकत एक पाऊल जाईपर्यंत तरणी घोडी गवत संपवणार आहेत ना. तो घोडा तिथे येईलच कसा? आणि येणार नसेल तर त्याला जगवायचं कसं? स्पर्धेत घालून मारता येत नाही. स्पर्धेच्या बाहेर ठेवून त्याला जगवायचं कसं हा विचार करा. एक तर गवत त्याच्याकडे द्या, त्याच्यासाठी गवत राखीव ठेवा, त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था करा, आणि त्याला जगवा. म्हणून राखीव जागा आल्या की ज्या सामाजिक न्यायावर उभ्या होत्या. आणि जागतिकीकरणाचा सामाजिक न्यायाला विरोध असतो. स्पर्धेतूनच मिळवायचा आहे. आता कुणी पण IPSच्या परीक्षेला जाऊ शकतो, कुणी पण IASला जाऊ शकतो. कुणी तर तो बिरदेव नावाचा धनगराचा पोरगा SP झाला, आणि काय सोशल मीडियावर सुरू झालं, मेंढरासहित फोटो आले. आणि मी पण एक ओळ टाकली की स्वतंत्र भारतात IPS व्हायला धनगराच्या बिरदेवाला 75 वर्षे का लागलेले आहेत. झाला ठीक, कॉंग्रॅच्युलेशन, पण 75 वर्षे. म्हणून जागतिकीकरणामध्ये जी काही समृद्धी येते, ज्या काही व्यवस्था येतात, त्या स्पर्धेतून मिळवाव्या लागतात. आणि स्पर्धेत जिंकणारा वर्ग बोटावर मोजणारा असतो, आणि हरणारा वर्ग खूप असतो, आणि हरणाऱ्या वर्गाची गरज व्यवस्थेला नसते. कोरोनात माणसं मरत होते तेव्हा भांडवलशाही किती छान होते. और मरो, तुम्हाला जगवायचं कोणी? का जगवायचं? तुमचा उपयोग काहीच नाही. तुम्हाला काहीच येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही, तुम्हाला 12 कडव्याचं राष्ट्रगीत येत नाही, 3च कडव्याचं येतं. अरे तुमचा उपयोग काय आहे? मरा. सरकारवरचा भार कमी होतो, सरकारवरची लायबिलिटी कमी होते. त्यामुळं असं ऐकलं का 2000 माणसं मेली, 10,000 माणसं मेली, आणि भांडवलशाहीने शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहिली? नाही होणार. कोण जगणार आहे? ज्याच्याकडे जगण्याची ताकद आहे तो जगणार, आणि अशी ताकद खूप कमी लोकांच्याकडे असतं. म्हणून या जगामध्ये हरणाऱ्यांचं मोठं जग तयार होतं, आणि जिंकणाऱ्याचं एक छोटं जग तयार होतं. इतके भारी लोक. काल तरी अंबानीच्या पोराचा लग्नाचा वर्धापन दिन दाखवला, आणि परवा बातमी होती आताची पोरं लग्न करायलाच तयार नाही आहेत. कारण मुलंबाळं सांभाळायची कुणी, बायको सांभाळायची कुणी, नोकरी गेली तर काय करा. आणि हा एक देशाच्या सांस्कृतिक काहीतरी उभा करतो. शंकराचार्यापासून तो आडवं तेडवं बसणारा कोण, तो त्याला योग म्हणतात.
हां रामदेव, त्याच्यापर्यंत सगळे आले होते. का? लग्नाचा वाढदिवस. अरे इथे रोज 7 शेतकरी आत्महत्या करतात, त्यांचा मृत्यूदिवस कधी कोणी केला का? कारण इथे मरण अननोटिस्ड आहे जागतिकीकरणामध्ये. आणि तुमच्या लक्षात येत असेल की 90 पासूनही सुरू झालं की जसं एकीकडे मी सांगायला लागलो विचारवंत भाडोत्री तुमची मानसिकता तयार करत होते, इतिहास संपणारच आहे हो. तुमची कितीही किल्ले जगाच्या यादीत गेले तर शिवाजी काय तलवार घेऊन पुन्हा तिथे येणार नाही आहे. येणार आहे का? मग कशाला किल्ले, कशाला जय, कशाला कोतळा काढला, कशाला नेपोलियन? इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही आणि इतिहास वर्तमानाचे प्रश्न सोडवू शकत नाही. एंड ऑफ हिस्ट्री. आणि इतिहास जगातला कोणताही असला तर इतिहास आंधळा असतो ना भाऊ. असा कोणताही इतिहास आहे ज्याला स्वतःच्या डोळ्यांनी दिसतं? डोळेच असत नाहीत. मी माझे डोळे इतिहासाला देतो आणि इतिहासाला सांगतो आता तू बघ, तू बोल, मी माझी जीभ देतोय तुला. भूगोलात कोणाचं काही अडकलंच नाही, कारण भूगोल ओलांडून त्या अमेरिकेतल्या पोरगीला भेटायला चाललो ना मी आता. एंड ऑफ जॉग्राफी, एंड ऑफ ऑइल, एंड ऑफ पेट्रोल, एंड ऑफ डॉलर. आणि मग जग हे कुठे चालणार? कशावर भांडणार आहे? जगाला भांडायला नेहमी काहीतरी लागतंच. संघर्षासाठी जगाला काहीतरी असतंच ना. मग एकाने पुस्तक लिहिलं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन, आणि ते खूप गाजायला लागलं, हंटिंग्टनचं पुस्तक. आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी आता दिसायला लागल्या. भांडवलशाहीवर एक जबाबदारी असते, ती सुरक्षित राहायची असेल तर लोक असुरक्षित असावे लागतात. भांडवलशाही कधी सुरक्षित असते? जेव्हा आपण असुरक्षित असतो. रात्री जेवायला मिळेल की नाही, एस टीतून नीट जाईल की नाही, कुठे दंगल होणार आहे का, कुठे बॉम्ब फुटणार आहे का, कुठे एकदम भाषेच्या नावाने काय होणार का, कुठे धर्माच्या नावाने काय होणार का. सातत्याने एक इनसिक्युरिटी फिलिंग लोकच आपल्यामध्ये तयार करतात वेगळ्या वेगळ्या कारणाने. आणि ते जगण्याच्या विषयावर भांडायला येत नाहीत तर ते संस्कृतीच्या विषयावर भांडायला लागतील. असं तो क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. जगातल्या काही प्रमुख संस्कृत्यांच्यामध्ये भांडणं होतील, त्यातली काही आपल्याला दिसायला लागली. भांडायचं कशासाठी हे पण लोकांना कळत नाही, कारण लोक हवेतच तरंगायला लागतात. साधे साधे प्रश्न विचारले की त्याला राष्ट्रद्रोही म्हणतात. प्रश्न विचारला की राष्ट्रद्रोही. मग तुम्ही कोणताही प्रश्नच विचारू शकत नाही. तुम्ही कोण ठरवणार, तुम्ही कोण ठरवणार, आम्ही कोण ते असं नाही, मुद्दा काय आहे? क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन चालू झालं, क्लॅश ऑफ कल्चर चालू झालं, क्लॅश ऑफ रिलिजन चालू झालं. आणि हे नीट चालवायचं असेल तर जगात पहिल्यांदा भांडवलशाही आणि रिलिजन ह्याचा टाय झालेला आहे. टाय झाला. तुमच्या लक्षातच आलं नाही, बुवा बाबांची चॅनेल भारतामध्ये 300+ आहेत. एक चॅनल चालू करायला काय थोडे पैसे लागतात का? तुम्ही चुकून कुठेही बटन दाबा, डोळे झाकून दाबा, कुणीतरी एक बाबा येतोच, मैं आपको स्वर्ग में ले जा रहा हूं. काय साला शॉर्टकट काढली त्याने. आणि मग कबीराचा दोहोया किंवा त्या सुफी संताचा नाव आठवे ना मला, तो असं एक दिवस पहाटे बाहेर पडला गावात आणि तो घोषणा देत काय चालला, मी स्वर्गात चाललेलो आहे, माझ्याबरोबर जेवढे येतील तेवढ्यानं घेऊन जाणार फुकटात. एस टीचं भाडं नाही, मोबाईलचं रेंजचं काही नाही, डायरेक्ट स्वर्गाचं जायचं. चला 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 चला. आणि लोक विचार न करता त्याच्या मागे धावायला लागले. कुठे जायचं? स्वर्गात जायचं. कुठे जायचं? स्वर्गात जायचं. आणि गावाच्या बाहेर आल्यानंतर ती बघितली गर्दी. कुणाकुणाला स्वर्गात जायचं? हात वर करा. हात वर करायला लागले. आणि मग सांगितलं कबीराने, स्वर्गात जाण्यासाठी एकच पूर्ववाट असते, अगोदर मरावं लागतं. आणि मागे वळून पाहिलं, गर्दी पसार झाली होती. एकटाच कबीर उरला. आणि तो म्हणाला, स्वर्ग नावाचं काय असतच नाही, मी तर कशाला जाऊ. तो पण मागे वळला. ही सगळी चॅनल
तुम्हाला मतिमंद आणि गतिमंद बनवतात. मतिमंद आणि गतिमंद. केंद्र सरकार त्याला दिव्यांग म्हणतं. शाळेला काय बेकार शब्द काढलं का डॉक्टर. शाळेला दिव्य अंग कसं काय. अरे ते मरतं, त्याला चालता येत नाही, त्याला दिसत नाही. नाही तू दिव्यांग आहेस, तू असंच करायला पाहिजे. हे टाय कसं चाललेलं आहे भांडवलशाहीचं कुणाकुणाबरोबर. सत्ताधारी आणि भांडवलशाहीचं टाय झालं. म्हणून अंबानी 10-15 वर्षापूर्वी बोलला, माझ्याकडे इतकी क्षमता आहे, एका रात्रीमध्ये एवढे खासदार डायरेक्ट विकत घेऊ शकतो मी. तो का विकत घेऊ शकतो? कारण विकायला तयार असणारे कोणीतरी आहेत. बरोबर आहे. ते 50 असतील, 60 असतील, 100 असतील. पण आताचं सरकार इतकं हुशार निघालं की ते अंबानीची वाटच बघत नाही. आता तो विकत घेऊन आपल्याकडे पाठवेल. ते काढून टाकलं. साला एक ईडी नावाचं भूत पाठवलं की रांग लावून आपल्या पक्षात येतात. सरपंचापासून ते सगळं. ज्याचा कारखाना आहे, ज्याची बँक आहे, ज्याच्याकडे खाण आहे, ज्याच्याकडे अजून काहीतरी आहे, ते सगळे कुठे चालले? रामाच्या पक्षामध्ये चालले. जेवढे घाणेरडे लोक आहेत ना ते रामाच्या पक्षात चालले. अरे कळतच नाही राव, बेजाच काम देत नाही आपला. मशीन आहे म्हणतात त्यांच्याकडे. अरे पण ते मशीन माणसांनीच तयार केलेलं आहे. इतकी हाऊसफुल गर्दी झाली की ते मशीन तुटणार ना. आणि हा पक्ष कोणाचा होणार? कलंकित माणसांचा. सगळ्यात मोठा पक्ष कोणता डॉक्टर? तो आहे. आपण कलंकित नाही आहोत. एकतर आपला पक्षच नाही आणि असला तर कुणी येत नाही आपल्याकडे. नॉन स्पॉटेड आहोत आपण. जगातलं कोणतंही मशीन असं आलेलं नाही आहे की जे आपल्याला खुणवेल येतो का म्हणून. ज्याच्यावर डाग आहे त्याला ते बोलवतं. आणि जे भांडवलशाहीनं काय काढलं, दाग अच्छे लगते असा सुविचारच तयार केला. आता सगळ्यांच्याकडे दाग अच्छे लगते. कसं काय? एखाद्या बाईच्या गालावर कोडाचा डाग असेल, अच्छे लगताय म्हणून लग्न करता का? डाग कुणाचे अच्छे लागतात? पुढाऱ्यांचे. बाईच्या गालावर फडक्यांची कादंबरी होती, चंद्रावरचे डाग. चंद्रा नावाची बाई होती, इतकी सुंदर होती आणि एकच डाग कुठेतरी होता नको त्या ठिकाणी. आयुष्यभर तिचं लग्न झालं नाही. डाग अच्छे लागते क्या? सगळ्या टर्मॉलॉजी बदलल्या त्याने, भांडवलशाहीने. आणि माणसाचं जीवन टर्मॉलॉजी बनवल्या. माणसाची वस्तू तयार केली. माणसाची वस्तू तयार केली. ती डेकोरेटिव्ह वस्तू तयार केली. तुमचं जगणं, तुमचा विचार सगळं मागं पडलं आणि तुमचं सजणं प्रॉमिनंट झालं. आणि सजणं हे सगळ्यात महागडी गोष्ट आहे. ते भाकरीपेक्षा महाग, ते औषधापेक्षा महाग, ते नोकरीपेक्षा महाग. कारण सजणं आहे. कारण व्यवस्था जो सजून आला आहे त्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष देते. यू आर अनंतमूर्ती नावाचे एक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कन्नडमधले येऊन गेले. ते त्यांची एक संस्कृती नावाची कादंबरी आहे 90 पानाची. ती ते आपल्या वाचनालयात आणून ठेवावी. संस्कृती 90 पानाची, त्याला ज्ञानपीठ मिळालं. त्यांनी एक सांगितलं की जगामध्ये जर देव असेलच तर तो पहिल्यांदा नालायक माणसाला भेटायला जातो. सज्जन माणसाला पहिल्यांदा भेटायला देव येतच नाही. मग त्या गावामध्ये 2 प्रकारचे ब्राह्मण होते, एक भ्रष्ट आणि एक श्रेष्ठ. आणि हे भ्रष्ट पण खूप बेकार काम आहे. भ्रष्ट ब्राह्मण कोण? मटण खाल्लं. भ्रष्ट ब्राह्मण कोण? जानवं नाही घातलं. म्हणजे हे वस्तूवर आधारित आहे, भ्रष्ट आणि श्रेष्ठ. तसं त्या गावात एक भ्रष्ट ब्राह्मण होता.
तो रोज दारू प्यायचा, गावातले हातभट्टी नीट चालावी, त्याचा रोजगार चालावा म्हणून हा पहिल्यांदा जायचा प्यायचा, तो पहिल्या धारेची प्यायचा, तो भांडायचा पण तो. आणि गंमत म्हणजे दारू पिऊनच तो धार्मिक कार्य करायला जायचा. कुणी विचारलं तर तो चॅलेंज द्यायचा, हा देव पित होता, तो देव पित होता, तो देव पित होता. तो बेकार होता राहतो आणि हुशार पण होता तो. नॉनव्हेज का खातोस, मग यज्ञात काय देवाला द्यायचो आम्ही, तेच द्यायचो. सगळी उत्तर असायची. आणि एकदा त्याला एका शहाण्या माणसाने विचारलं, अरे तू असं करतोस, देव तुला प्रसन्न कसा होणार. का बरं नाही होणार, देव मलाच प्रसन्न होणार. काय येडाय काय म्हणेल, तुला कसं एवढं गाणेरड्या माणसाला प्रसन्न होईल. संवाद थांबला. पुढे गावात दुष्काळ पडला आणि दुष्काळात पाऊस पडावा म्हणून गावाने यज्ञ घालायचं ठरवलं. आणि मग त्या यज्ञाला सगळे सोज्वळ ब्राह्मण बोलवले आणि हा सगळ्यात पुढे धावून गेला. त्याला ढकलून बाहेर काढलं. आईला म्हणे, तू आलास की देव येणार नाही इकडे, तुला गावाच्या बाहेरच बॉर्डरवरच ठेवायचं, देव येऊन गेल्यानंतर तू ये. तो म्हणाला ठीक आहे, पण देव येणार असतील ना तर अगोदर माझ्याकडे येतील हे लक्षात ठेवा. जा जा म्हणे. हा बॉर्डरवर गेला आणि कळलं देवाने वाहतूक व्यवस्था तयार केली वर, विजेवर चालणाऱ्या स्कूटी, बिन पेट्रोलच्या. जायचं पृथ्वीवर दुष्काळी भागात. दिसलं ह्याला देव यायला लागलेत. हा लगेच जोरदार छाती बडवून घ्यायला लागला, केस उपटून घ्यायला लागला, डोकं आपटायला लागला. देवा धावा धावा धावा, चित्र विचित्र आवाज काढायला लागला. देवांच्या कानावर गेले. ते तरंगतेतच होते, कारण वरून तरंगते यावं लागतं ना. एक देव म्हणाला, अरे आपण यज्ञाला चाललो आहोत हे ठीक आहे, पण कुणीतरी एक जास्त दुःखी माणूस, त्याचा आवाज माझ्या कानावर सारखा येतोय, धावा धावा, वाचवा वाचवा, दया करा. आपण त्याला अगोदर भेटूया आणि मग यज्ञाकडे जाऊया. व सगळे देव त्या भ्रष्ट ब्राह्मणांच्याकडे आले. ह्याचं चालूच होतं, छातीवर मारून घ्या, देवा देवा. त्याला भेटल्यानंतर एक देव म्हणाला, बाळा असं कोणती पीडा तुझ्या मनात तयार झाली की तुला इतकं दुःख झालं. तो ब्राह्मण म्हणाला, मला कुठे खूप दुःख झालं, कुणी सांगितलं तुम्हाला, मला काही पीडा नाही, दुःख वेदना काही नाही, मी कुशाल चेंडू आहे. अरे मग तू एवढं का आक्रोश करत होता, पैज लावली होती गावाकडे. देव पहिल्यांदा वाईट माणसाकडे येतो, मग चांगल्याकडे जातो. आला ना तुम्ही, आता मी पैज जिंकलेला आहे, तुम्हाला कुठे जग मारायचे, जा तिकडे. हे असं चाललं आता. जागतिकीकरणाला प्रमोशनसाठी पहिल्यांदा माध्यमं लागतात त्याच्या हातात, व्हॉईस लागतो काहीतरी, आपला विचार सारखा बिंबवत राहणं लोकांच्या मनावर. त्यामुळं जगातल्या सगळ्या माध्यमांचं भांडवलीकरण झालं. त्याला महाराष्ट्र पण अपवाद नाही, भारत अपवाद नाही. पूर्वी भांडवलदार आडपडद्याने त्या माध्यमांच्या बरोबरीनं असायचे, गुंड लोक असायचे राजकारणात. कुणीतरी तुरुंगात राहून बाहेरच्याला मदत करायचा, तो निवडून यायचा. मग त्या गुंडाला वाटायला लागलं, साला प्रत्येक वेळेला मी तुरुंगात आणि तो निवडून येतो, त्याच्याऐवजी मीच का नाही निवडून यायचं. तो तुरुंगातून बाहेर पडला, तो निवडून यायला लागला. किती बदल झाला आपल्याकडे, प्रगती. माझ्याकडे त्याच्यापेक्षा खूप नावं आहेत, मी सांगत नाही, कारण तुम्ही संतप्त व्हाल, अधिक संतप्त व्हाल. तर मुद्दा असा आहे की ह्या भांडवलशाहीच्या नवरचनेकडे जरा पाहायला शिका. हे कसं कसं चाललंय. त्यांना धर्म पाहिजे होता, धर्म फितूर करून घेतला. त्यांना राष्ट्रांची साधनसंपत्ती पाहिजे होते नैसर्गिक, ते करून घेतली. खाजगीकरण खाजगीकरण खाजगीकरण, स्मशानाचं खाजगीकरण, दवाखान्याचं खाजगीकरण, रस्त्याचं खाजगीकरण, नद्यांचं खाजगीकरण. दक्षिण भारतातल्या 2-3 राज्यांनी
नद्या आणि धरणे विकलेली आहेत. आता तुम्ही नदीच्या काठावर बसून प्रेम कविता नाही करू शकत, कारण ती भांडवलदाराच्या मालकीची नदी आहे. तुमच्या मालकीची होती तेव्हा तुम्ही मस्तपैकी लाटा मोजत बसायचे. हे प्रिय तू येईपर्यंत मी लाटा मोजतो. आता नाही म्हणू शकत. आणि म्हटलं तर ती प्रेयशी येणार पण नाही, दरिद्री आहे, दुसरा काहीच धंदा नाही, लाटा मोजतं. ह्याच्यावर कोण प्रेम करेल? कोणी येणार नाही. आता हे काय पद्धतीनं ती चाललेली आहे. आणि मी तुम्हाला सांगायला पाहिजे का, आपल्या देशातले 80% माध्यमं फक्त अंबानीच्या मालकीचे आहेत. अदानीच्या मालकीचं NDTV आहे आणि अंबानीच्या मालकीचे हे सगळे बाकीचे TV आहेत, चॅनल्स आहेत. त्याच्या मालकीचं काय नाही आता. आणि हे जे जागतिकीकरणात स्पर्धेत टिकणारे लोक आहेत तेच चांगले टिकावेत, बाकीचे मरून जावेत. आणि हे चांगलं टिकण्यासाठी ह्यांना फुल सपोर्ट द्यायचा. सायन्स, तंत्रज्ञान, विज्ञान, त्याचं जीवन समृद्ध करायचं. तो जिथे बसला असेल तिथे त्याच्यापर्यंत AI आणायचं. इथे बसलेल्या कुणाला पण आज या क्षणाला सांगता येत नाही, या क्षणाला, की तुमचा मेंदू कुणी हायजॅक करतोय का? कुणाला माहिती आहे? हात वर करा. पुण्यातले असला तरी हात वर करून बघा, कारण AIला पुणे आणि मुंबई कळत नाही, माणूस कळतो. सदाशिव पेठ तर अजिबात कळत नाही त्याला. व्हॉट इज दिस म्हणतो तो. कोण तुमच्यावर राज्य करते या क्षणाला हे आपल्या लक्षात पण येत नाही. आणि इतकी विकसित झाली भांडवलशाही की 10 वर्षांनी या देशात निवडणूक प्रचाराच्या सभा जगाच्या पाठीवर कुठेच होणार नाहीत. एवढं ठरवतील. अमेरिकेत पण होणार नाही प्रचारसभा. त्याच्याऐवजी तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे AIच्या आणि अजून उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचा चेहरा बघायचा, त्याच्यावरून मेंदूत काय चालले बघायचं, त्याचं विश्लेषण करायचं, त्याच्यातलं राजकारण काढायचं आणि तुम्ही कुणाला मत देणार आहात हे आपोआप त्या पडद्यावर कळेल. ताई माई अक्का हातावर मारा शिक्का भूल जाओ. ग्लोबलायझेशनमध्ये आता हे होणार नाही आहे. प्रश्न असा आहे की ह्याचं काय करायचं आहे? मोर्चा काढून हटवता येतं का? पहिला मोर्चा निघाला होता, हटवता येतं का? मग आपल्यातल्या काही समाजवाद्यांनी एक पर्याय असतोच आंदोलन चालू केलं. यस, देर इज ॲन अल्टर. आणि भांडवलशाहीने काय सांगितलं होतं? देर इज नो अल्टर. त्याचा शॉर्ट फॉर्म होता टीना. देर इज नो अल्टर. आणि आपण काय म्हणालो? यस, देर इज अल्टर. कुठे आहे अल्टर? व्हेअर इट इज. जर सिम्बॉलिक असेल तर त्याचा एवढ्या लोकांना काय उपयोग आहे? बजाजची स्कूटर लॅबमध्ये 100 किलोमीटरचा ॲव्हरेज देऊन उपयोग नाही आहे. आमच्या नाशिकच्या रस्त्यावर येऊन तिनं दाखवावं काय असेल ते. लॅबमध्ये कुणी पण किंग असू शकतो. लॅबच्या बाहेर काय आहे? हे सगळं एकत्र यायला पाहिजे, झटपट एकत्र यायला पाहिजे. कधी डोक्यात प्रश्नच येत नाही. इथे बसलेल्यापैकी किती लोकांनी पुण्यात 12 उड्डाण पूल मागितले होते, मेट्रो मागितली होती, समृद्धी मार्ग, मग शक्तीपीठ, मग भक्तीपीठ. अरे कुणी अर्ज केलेला होता? पण तुमचं जीवन समृद्ध करायचं, विकास करायचा. आणि त्या समृद्धी मार्गावर तोच माणूस प्रवास करू शकतो जो 1 किलोमीटरला ₹1.25 टोल देऊ शकतो. तोच. हे मागितलं कुणी? पण हे जर तुम्ही सुरू केलं नाही तर भांडवलशाहीचा विकास होत नाही. भांडवलशाहीला 2 प्रकारच्या गोष्टी लागतात, एक दृश्य आणि एक अदृश्य. दोन्हीतून पैसा काढत असते ते.
आणि तुमच्या जगण्याच्या नावाने काढते. 30 वर्षापूर्वी जेव्हा बिस्लरी बाटली आली, 30च वर्ष झाले असतील ना, किती हे हां 95 30-35 वर्षे झाले असतील. कशी आणली त्याने? टी व्हीवर खोट्या बातम्या यायला लागल्या. एका हाताच्या बोटाच्या टोकावर 30 लाख जंतू असतात. चुकून असं 20 लाख का? पुण्यात कमी असतील, आमच्याकडे 30 असतात बाबा. चुकून तुम्ही असं ओटावर बोट ठेवलं, गपकन 20 लाखात. आणि माणूस इतका ग्रेट आहे, तो 20 लाख जंतू पण खातो आणि स्पेशल बिर्याणी पण खातो. काळजी घ्यायला पाहिजे त्याची. कुठे गेला, श्वास घेतला, असा एक श्वास घेतला, 20 लाख जंतू. एक बोट तोंडात घातलं, 20 लाख जंतू. चुकून प्रियेच्या गालावर असा अलगद हात फिरवला, 5 बोट, तर 1 कोटी जंतू. ह्याला करायचं काय? हे सगळे पोटात जाणार आहे. म्हणून सांगितलं, नुसतं पाणी असून चालत नाही, तर त्याच्यामध्ये सगळी सत्व असावी लागतात. खनिज असावं लागतं, ऑक्सिजन असावं लागतं. मग ह्यांना माहिती नाही का, वरून जो पाऊस पडतो त्याच्यात नसतं काय? मग H2O शिकवलं कशाला आम्हाला? नाही, माणसाचं जीवन फार अमूल्य आहे म्हणून हे सुरू केलं. हे नुसतं सुरू केलं नाही, जागतिकीकरण काय करतं, वस्तू जन्माला घालतं आणि माणसापेक्षा प्रचंड प्रतिष्ठा वस्तूच्या लेबलवर चिकटवतं. आपण सगळे पुण्याच्या बाहेर प्रवास करायचा, 30-35 वर्षापूर्वीचा काळ आणायचा. जर मध्यमवर्ग, एखाद्या शिक्षकाची बायको, डॉक्टराची बायको, हे सगळे मध्यमवर्गीय आहेत. लेखक, पत्रकार वगळता, डॉक्टर वगळता, हे सगळे मध्यमवर्गीय आहेत. ह्यांना असं जे वरून येतं ना, ते पकडण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि ते एकामेकाला चॅलेंज देतात. परवा ना आम्ही ऑनलाईन बिर्याणी मागवली. मग ते गॅलरीत येऊन सांगायची काय गरज आहे? घरातल्या घरात सांग ना. नाही, लोकांना कळलं पाहिजे हिचा विकास झालेला आहे, प्रतिष्ठित झालेलं आहे ते. त्यांनी फ्रीज आणला, गल्लीभर जाऊन चौकशी करायची, तुमच्याकडे कोणता फ्रीज आहे? आमच्याकडे ए कंपनीचा आहे. बाई गं, कालच मी बी कंपनीचा आणला. कारण ए मागं पडलेलं आहे आणि बी पुढे आलेलं आहे. ह्या वस्तूंचं आयुष्य खूप कमी आहे. क्षणाक्षणाला ह्याची एडिशन निघत असते. म्हणजे मी लिटरली कर्ज काढून एकदा सॅमसंगचा कमी हप्त्यावरचा मोबाईल घेतला आणि माझा पोरगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. मी त्याला फोन केला पुण्यात, हे बेटा, अरे भारी मोबाईल घेतला, कोणता? सॅमसंग. तो हसला आणि म्हणाला, अरे ही खूप उशिराची एडिशन आहे, त्याच्या पुढं आलेले आहे आणि त्याची पुढची माझ्याकडे नाही, ह्याच्यासाठी मी झुरायला लागतो. मोबाईल घेतल्याचा पण आनंद नाही आहे, कारण एंड एडिशन माझ्याकडे नाही आहे. एंड एडिशन कार माझ्याकडे नाही आहे. तव्यातून पडलेली भाकरी माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे लेटेस्ट काही नाही आहे म्हणून मी दुःखी आहे. म्हणून पाणी बायकांची स्टाईल असते. म्हणजे मी टीका वगैरे करत नाही हां. तुम्ही म्हणणार महिलांच्यावर टीका करायला लागला. मी 50 वर्षे फेमिनिस्ट मुवमेंटमध्ये आहे, तुम्ही पण नसाल तेवढे. आपलं महिला आणि पुरुषाचा फरकच नाही. असं एसटीत चढायला लागल्या ना डॉक्टर, अशी बाटली फिरवायची म्हणजे 10 लोकांना दिसलं पाहिजे, बाई लय ग्रेट आहे, बंद पाणी पिते. रुपयावर किंमत होती आणि ती स्वतःपेक्षा पाण्याची बाटली जास्त जपायची तिचं उतरायचं ठिकाण येईपर्यंत. सगळ्या बसमधल्या लोकांनी बघितले, बाई लय भारी, पाणी विकतचं पिते, शुद्ध पिते. तुम्ही बाटली प्रत्येकाने आपल्या हातात घ्यावी आणि ह्या बाटलीच्या लेबलवर शुद्ध पाणी असं दावा केलेला आहे का? कुठे लिहिलेलं आहे बघ रे. अरे मला चष्मा आहे म्हणून तुला सांगितलं. लिहिले हे शुद्ध नाही आहे, हे पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर आहे. आणि आपण निष्कर्ष काय काढला? विच इज पॅक्ड दॅट इज प्युअर. म्हणजे बुच घातलं की शुद्ध असतं का?
ह्याला कळतच नाही. उद्या कुणीतरी हातभट्टीचे घातले आणि बुच लावलं शुद्ध. कोणी खटलं कसं काय भरत नाही. पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर आहे, नॉट प्युरिफाईड वॉटर. अशा सगळ्या तुमच्या स्टेटस सिम्बॉल वाढवणाऱ्या गोष्टी सगळ्या तुमच्या जगण्याशी जोडल्या जात आहेत. आणि बरोबर भांडवल शेतीचं कळतं. म्हणजे मला तरी वाटतं कोरोनामध्ये डॉक्टर आम्ही इतकं वेड्यासारखं वागलो ना, ते हात धुवायचे जे पुन्हा तेच 20 लाख जंतू. कमीत कमी 5 वेळा तरी हात धुवायला पाहिजेत बाबा. आणि त्याच्यासाठी डेटॉल, अजून कुठलं काहीतरी. आणि ते डेटॉल का वापरायचं, त्याची जाहिरात करणारी एक सुंदर गोरी बाई असते, ती धबधब्याखाली बसते, डेटॉल म्हणते, चला आपण पण डेटॉल घ्या. बरं डेटॉल बरोबर बाई मागत नाहीत जाहिरातीतली. हे तुमची जी लिव्हिंग स्टाईल आहे, जगण्याची पद्धत आणि जगण्याची मूल्यहीन जगायला शिकवलं आपल्याला. वस्तूवर आधारित जीवन जगायला शिकवलं, विचारावर आधारित जीवन कोणी जगायला शिकवत नाही आहे. म्हणून आपल्याकडे खुलेआम भगवे कपडे घालून महात्मा गांधीचा पुतळा कोयत्याने तोडायला जातो. जी अहिंसा धर्म पाळणारी साध्वी आहे ती गोळ्या घालते. आणि गोळ्या घालणारा महानायक बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि मरणारा त्याचा पुतळा फोडायचा. चला एक कैसा उलटा हो रहा है. आणि त्याला आपण हिंदू राष्ट्र म्हणतो. काय भारी आहे राव. असे कसे लोक असतात राष्ट्रात. हे सपोर्टेड बाय ग्लोबलायझेशन, सपोर्टेड बाय प्रायव्हेटायझेशन, सपोर्टेड बाय लिबरलायझेशन. आणि आम्ही काय बोलायला लागलो, हे लय मागास विचारायचे आहेत. ह्यांना यंत्राला विरोध, अरे यंत्राला विरोध नाही करत. यंत्राला विरोध करून मी तर कसा जगेन. सगळी यंत्र माझ्याकडे आहेत ना घरी, ती माझं जीवन डेव्हलप करतात, माझे प्रश्न लवकर मिटवतात, त्यांचा मी आस्वाद घेतो, लाभ घेतो. घरातल्या घरात मी एक माझं जग तयार करून ठेवलेलं आहे. मी आता डॉक्टरकडे जात नाही ब्लड द्यायला, माझं मी पाहतो, माझा मी BP मोजतो, माझा मी ताप मोजतो. आय एम नॉट अँटी सायन्स, आय एम नॉट अँटी टेक्नॉलॉजी. आणि सामान्य माणूस हा अँटी टेक्नॉलॉजी कधीच असत नाही. असतो कोण, धर्म. हे जे विमान अपघात झालं ना अहमदाबादला, त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष आपल्याकडे विमानाचा शोध लावला होता देवानी. ते पण हनीमूनला जायचे. मग एवढं का आश्चर्याने विचारतो. त्यांना कशी मुलं झाली मग, हनीमूनला न जाता झाली का. वा रे वा. म्हणजे देवाला तू काहीच देणार नाही, तू देव आहेस, तू हे करायचं नाही, तू तेच करायचं नाही, असं नाही. मुद्दा काय आहे, वी आर नॉट अँटी सायन्स. आणि जगातला कोणताही सामान्य माणूस विज्ञानाचा विरोधक नसतो, तो समर्थक असतो. विरोधक हे असतात. सामान्य माणसं स्वागत करतात. ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली तेव्हा विरोध कोण करत होता, रेल्वेच्या ट्रॅकवरचा राजा संस्थानिक, तो विरोध करत होता. कारण ही रेल्वे शिट्टी वाजवत गेली की आपली झोपमोड होणार. म्हणून अनेक राजांनी, संस्थानिकांनी आपल्या संस्थानाच्या बाहेर रेल्वेचे ट्रॅक उभा करायला लावले. मी नाशिकमधून आलो. पहिल्यांदा रेल्वेचा ट्रॅक काळाराम मंदिरापासून जाणार होता. भटजींनी मोर्चा काढला, शिष्टमंडळ नेलं डॉक्टर इंग्रजांच्याकडे की हे इंजिन धूर सोडतं आणि जो काळाराम आहे तो अजून काळा होईल. तिथे काय फेअर अँड लवली चालत नाही. अरे 15 किलोमीटरवर स्टेशन नेलं राव. आणि माझं घर आता 22 किलोमीटरवर आहे. रेल्वे पकडायची तर 22 किलोमीटर. मी जाताना येताना इतक्या शिव्या घालतो मनातल्या मनात, कारण स्पष्ट बोलले की राष्ट्रद्रोही म्हणतात. मनातल्या मनात बोलायला शिकायचं, कुणाला ऐकायलाच जात नाही.
अरे ह्याने झक मारली नसती तर मला रेल्वे स्टेशन किती जवळ आलं असतं. आणि एवढ्या पिढ्या 25 किलोमीटर चालणार आहेत, येणाऱ्या जाणार आहेत. सो वी कॉमन पीपल आर नॉट अँटी सायन्स. हे जरा नीट समजून घ्या. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो, भाषण चाललं असं समजू नका प्लीज. आई शपथ, दिस इज नॉट स्पीच. मला संधी दिली डॉक्टरांनी तुमच्याशी संवाद करण्याची, भाषण करण्याची संधी दिलेली नाही आहे. कारण ते परीक्षा घेत असतात, खर्चाला बोलायला येतं का, पुण्यात बोलवायचं आहे, बोंब नको. ही रंगीत तालीम आहे असं समजू. भाषणाला कधीतरी ते बोलवतील आपल्याला. इंग्रजांनी रेल्वे आणली तेव्हा हे काय झालं सांगितलं मी. आणि त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी रेल्वे आलेली आहे ना. 150 की 100? 135. मग 150 कसं म्हटला. माझं गणित कच्चा आहे, याचा गैरफायदा नको घेऊ. त्यावेळेला जे लोकसाहित्य तयार झालं डॉक्टर, आपण त्या अंगाने विचार करत नाहीत. लोकसाहित्य कोण लिहित होतं? अडाणी बायका, ज्यांना शाळेत जाताच येत नव्हतं, लिहिताच नव्हतं. त्या जात्यावर, पाटावर, नदीवर, जळणावर, शेतावर, बांधावर असं जुळवायच्या. एकीकडे रेल्वेला राजे रजवाडे विरोध करत होते आणि दुसरीकडे ती बाई लोकगीतातून सांगत होती, गोऱ्या साहेबांनी इंजिन आणलं आणि त्याच्या दारात राहून माझे मुंबईतले भाऊ राजासारखं सोलापुरात उतरलं. हे कोण भाऊ आहेत? हमाली करायला, जगायला गेलेले आहेत. पण सालवा रेल्वेच्या दारात राहून फेटा बांधून असं राजकुमारासारखा तो सोलापूरच्या स्टेशनमध्ये उतरतो. सलाम शास्त्रज्ञाला, विज्ञानाला. हे नीट समजून घ्यायला पाहिजे. प्रश्न कुठे तयार होतो? भांडवलशाही उद्या जबरदस्तीने माणसाच्या जागी यंत्रच बसवायला लागली आणि त्याची माणुसकी, त्याच्या भावभावना सगळ्या काढून घ्यायला लागली. क्लोनिंगचं तंत्र वापरून माणसं तयार करायला लागली. AIचं तंत्र वापरून माणसातली सगळी मूल्ये, इमोशन खलास करायला लागली. तर तिथे माणूस विरुद्ध यंत्र अशी लढाई व्हायला पाहिजे, डेफिनेटली व्हायला पाहिजे. शेवटी यंत्राचा बाप कोण आहे? आपण यंत्र काढलेले आहेत ना, पोरं काढतो तशी. आपल्या स्वार्थासाठी यंत्र जन्माला घातली, आपल्या मदतीसाठी जन्माला घातली, काय आपल्याला मारण्यासाठी जन्माला घातलेले आहेत. माणसाचं भावविश्व जेव्हा खलास होतं तेव्हा माणूस नावाचा प्राणीच खलास होतो. तो माणूस म्हणून मान्यता का पावलेला आहे? त्याचं भावविश्व आहे. साला त्याच्या खिशात पैसा असो अथवा नसो, त्याच्याकडे आधार कार्ड असो अथवा नसो, त्याला शिवथाळी मिळो अथवा न मिळो, पण ते प्रियेसाठी काय भारी कविता लिहितं. हे प्रिय, आकाशातला चंद्र असा अलगद तोडून तोडून तुझ्या कपाळावर रेखेन. काय भारी भावविश्व आहे. तुम्ही काय त्याचा बँक बॅलन्स विचारणार आहे का? पैसे किती आहेत तुझ्या खात्यावर, चंद्र तोडतोस का नाही बघू. हे जे भावविश्व आहे, हे भावविश्व माणसाला फेविकॉलसारखं चिकटवून ठेवतं. माणूस डेव्हलप करतं. माणूस कोण डेव्हलप करतं? हवा मारायचा पंप डेव्हलप करतो का? माणसाच्या भावभावना, माणसाचं आंतरविश्व, भावविश्व हे डेव्हलप करत असतात. पण हे जर तुम्ही योग्य वेळेला ह्या बॅटल लाईन नीट समजून नाही घेतल्या, कोण विरुद्ध कोण आहे, तर आपण फसू. आपण ज्या वेळेला हे 90-92ला मी सकाळचा एक अंकच काढला होता, जागतिकीकरण असं नाव होतं, आणि खूप लोकांनी शिव्या दिल्या. हे येडं आहे म्हणाले, काही पण कशावर पण विशेषांक काढतो. आणि आज 50 वर्षांनी महिन्यातून एक तरी फोन येतो, तो अंक कुठे मिळेल? तुमच्याकडे आहे का?
मी काय बोलणार नाही, कारण तू म्हणणार मला पण दे. तसे मी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. जागतिकीकरणात सामाजिक न्यायाचं काय होईल, जागतिकीकरण आणि सांस्कृतिक संघर्ष, जागतिकीकरण आणि श्रमिकांचं जग, जागतिकीकरण आणि दलित, जागतिकीकरण आणि अरिष्टे. म्हणजे भाई वैद्य होते ना, ते माझे ब्रँड ॲम्बॅसेडर होते. मी जे जे नवीन लिहायचो ते रोज कोणत्या ना कोणत्या सभेत सांगायचे, अरे ह्याचं हे वाचा, अरे ह्याचं हे वाचा. त्यामुळे माझा खूप मी लाभार्थी होतो. असा माणूस नाही आहे आता. त्यावेळेला किती जबाबदारी द्यायच्या त्यांच्या. नाही बोल दे. हे व्याख्यानमाला हे प्रबोधनाचं काम महत्त्वाचं ना. हां, ते नीट चालवता यावं, अजून मोठं करता यावं म्हणून अतिरिक्त जबाबदाऱ्या त्यांच्यावर द्यायच्या नाहीत. हा मुद्दा डॉक्टर त्यावेळेला म्हणजे मी असा विचार करत राहायचो, पुढे काय होणार, पुढे काय होणार, पुढे काय होणार. मग त्याच्यावर कथा लिहावी का, कविता लिहावी का, कादंबरी लिहावी का, असं काय काय. म्हणजे जागतिकीकरणामध्ये एकीकडे लाडकी बहीणला 1,500 रुपये, बरोबर आहे, आणि दुसरीकडे ऊस तोडणी करणारी बाई मासिक पाळीमध्ये 4 दिवसाचा रोजगार बुडू नये म्हणून कर्ज काढून कोणत्या तरी गावठी डॉक्टरकडून गर्भाशयाची पिशवी फेकून देते. तो ये क्या है, हाय क्या ये. ती पण देवीच आहे ना, नाही देवी. आणि बाई तर उग्र देवता आहे ना धर्मातल्या आपल्या. साला तिच्या गळ्यात नागच असतो, आळ केली की आगच बाहेर पडते, उग्र देवता येते. आणि भाकरीचा एक तुकडा हातातून निसटू नये म्हणून अख्खी गर्भाशयाची पिशवीच काढून फेकावी लागते तिला. ये कौन सी गली है भैया, ये कौन सी दुनिया है भैया. तुम्ही कशाला सांगता भारत महाशक्तिमान झाला, महाशक्तिमान झाला. कोणता भारत, हा उच्च मध्यमवर्गीयांचा. तुम्ही पहा, UPSC निकाल लागल्यानंतर कुणाची पोरं UPSC पास झालेली असतात. अपवादानंच येईल, उत्तम कांबळेचा पोरगा कलेक्टर झाला, अपवादाने. कलेक्टर कोण होणार ठरलं आता. मैदानावर कोण उतरणार ठरलं, विजयी कोण होणार ठरलं. साला हे जिंदगी मैच फिक्सिंग हो गई है. इतना बड़ा मैच फिक्सिंग. अगोदरच मला कळतं हा जिंकणार आहे, हा 13च धावा काढणार आहे. आणि भांडवलशाहीच्या विकासामध्ये लाभाच्या जागा कमी कमी होत जातात, मुद्दाम कमी केल्या जातात. कधी यंत्राच्या नावाखाली, कधी अजून कशाच्या नावाखाली. जर एक यंत्र 100 माणसाचं काम करत असेल तर 99 बेकारच होणार आहेत. दुसरं काय होणार आहे. आणि त्याला त्याच्यासाठीच आणलं ना. मला त्यावेळेला असं मी विचार करत होतो आणि मी 92 मध्ये एक अशी कल्पना करत होतो, जागतिकीकरणाचं शेवटचं टोक काय असेल, यांत्रिकीकरणाचं शेवटचं काय टोक असेल, हे कुठे जाणार आहे, ह्याचा टर्निंग पॉईंट काय. जसं मी लोकशाहीचा नेहमी विचार करतो की लोकशाहीचं शेवटचं स्टेशन कुठे असेल, कुठे आहे लोकशाहीचं, काय होईल. आणि लोकशाहीविषयी माझ्या मनामध्ये आता इतके वाईट विचार आणि भीती तयार व्हायला लागली. जगातले सगळे एकाधिकारशा लोकशाहीचा वापर करून निवडणुका घेऊनच तिसऱ्यांदा निवडून यायला लागलेत. शेवटचं स्टेशन गुवाहाटी आहे. काय आहे, तिथे खूप मोठे रेडे घेऊन जावे लागतात आणि विमानं आपली खूप छोटी आहेत. आणि आता त्या अहमदाबादपासून विमानावरचा पण विश्वास उडायला लागला. एवढे रेडे भरायचे कसे त्याच्यात, कारण गुवाहाटीच्या देवीला रेडे लागतात. आणि पहिला काय नाव तिचं,
काम आहे की मी जाऊन आलो ते गुहेत आहे खाली. हां ती मासिक पाळी होते तिचे देवीचे. जून महिन्यात हां आणि ते सगळं रक्तस्राव पुढे येतो हौदामध्ये. जाऊन आलो आहे मी. आणि ते बामण त्यातलं आणि पहिला मानाचा रेडा राज्यपालाचा असतो, मग मुख्यमंत्र्याचा असतो, मग गृहमंत्र्याचा असतो, मग कुणाचे 11, कुणाचे 5, कुणाचे 4. डॉक्टर एवढे रेडे विमानात कसं बसून येणार गुवाहाटीला? जरा जवळचं काढा राव यल्लमाचा डोंगर बिंगर काय ते. हे तुम्ही लय लांबचं गाणं काढले. हे मुद्दा काय, हा विनोदाचा भाग नाही आहे, हे भाषण पण नाही आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आय एम नॉट डिलिव्हरिंग एनी काइंड ऑफ स्पीच. मला देता पण येत नाही आणि मला आवडत पण नाही. हे असं जरा आगळ पगळ बोललेलं आवडतं मस्तपैकी. किती पण तास बसू शकतो ना आपण असं? किती तास? भूक विसरून. तर त्यावेळेला मी एक कविता लिहिली होती आणि बहुतेक कॉलेजच्या मागे मलपृष्ठावरती कविता छापायला सुरुवात केली. एक कल्पना होती अशी, कुणी सांगावं नव्या सहस्त्रकातला माणूस, म्हणजे आजपासून 1000 वर्षाने. सहस्त्रक म्हणजे 1000. कुणी सांगावं नव्या सहस्त्रकातला माणूस, संगणकाच्या खांद्यावर मान ठेवून शेवटचा श्वास सोडेल. कुणी सांगावं नव्या सहस्त्रकातला माणूस, संगणकाच्या खांद्यावर मान ठेवून शेवटचा श्वास सोडेल. जगातले सगळे संगणक एकत्र येतील आणि मेलेल्या माणसासाठी शोकसभा घेतील. जगातले सगळे संगणक एकत्र येतील आणि मेलेल्या माणसासाठी शोकसभा घेतील. शोकसभेत संगणक भाषणं करायला लागतील. ते पण भाषण करतात. काय भाषणं करतील ते? या पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आलेले मनुष्य नावाची जात किती सुंदर होती नाही? किती शूर होती, किती वीर होती, किती लढवय्ये होती. ती सत्तेसाठी लढली, संपत्तीसाठी लढली, राज्यासाठी लढली. दुर्दैव एवढंच की ती माणसासाठी कधीच लढली नाही. आत्ता जगातल्या सगळ्या संगणक बांधवांना एक नम्र विनंती, त्याने आपल्याला मिळालेल्या माणसाच्या मेंदूचा पुन्हा एकदा वापर करावा आणि एक नवीन माणूस जिवंत घालावा, हीच त्याला आदरांजली. सो द प्रॉब्लेम इज, ही व्यवस्था अशी झाली, कंपार्टमेंट व्यवस्था आहे. बाबासाहेबांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तरी नव्या उतरंडी तयार झालेल्या आहेत. आणि उतरंडीचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही वरून खाली येता तेव्हा तुमची प्रतिष्ठा कमी कमी होत जाते आणि खालून वर जाता तेव्हा प्रतिष्ठा वाढत असते. कारण कोणत्याही मडक्याचा पाय दुसऱ्या खालच्या मडक्याच्या मानेवरच असतो. पाय दुसऱ्याच्या मानेवर पडला आपली प्रतिष्ठा वाढते आणि ज्याच्या मानेवर पडतो त्याची प्रतिष्ठा कमी होते. हे सगळी जगाची कालवा कालव, ह्या सगळ्या हालचाली, ह्या माणूस घाण्या हालचाली आहेत की माणसाचा यांना इतका राग का आलेला आहे. आणि भांडवलशाहीला तिचं एक लोटक्यातलं जग तयार करायचं आहे. आणि कोण कुठे कुठेतरी हे भारतातच चालले असं समजायचं काही कारण नाही आहे. ट्रम्प कशी भाषणं करतो, पुतिन कशी करतो, जर्मनीत पुन्हा तो नवीन वाद का आला, त्याला प्रतिष्ठा का मिळायला लागली. हे जागतिकीकरण आहे, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे ना कुठे ते पसरलेलं आहे. आणि अजून सगळं जग त्या भांडवलशाहीला जिंकायचं आहे. अजून त्याच्या मार्गामध्ये खूप अडचणी आहेत. त्या अडचणी काय की सरकारचा रोल अजून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये थोडाफार का असेना आहे.
अजूनही आत्महत्या करायला परवानगी नाही. कारण संविधान, कायदा, व्यवस्था, सगळ्यात अमूल्य अशी गोष्ट कोणती आहे तर तो माणसाचा जीव आहे, प्राण आहे, माणूस आहे. माणूस जिवंत राहिला तो चंद्रावर जाऊन येऊ शकतो, तो अंतराळ सहलीला जाऊन येऊ शकतो. त्याला जपायला पाहिजे. कारण माणूस ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, ती नॅशनल, नॅचरल सगळ्यांची प्रॉपर्टी आहे, ती निर्माण करत असते. पण हे तत्त्वज्ञान पण आता भांडवलशाही काढून टाकणार, मरण्याचा हक्क देणार. राईट ऑफ डाईंग मागणी चालू आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने. आणि आपल्याकडे असंख्य बुवा तयार झालेल्या आहेत जगाच्या पाठीवर. कुणी डोळे बंद करायला शिकवतं. काय भारी राव, बुवा का होतो तो? तुम्हाला डोळे बंद करायला शिकवतो. बुवा का होतो? तुम्हाला श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा शिकवतो. म्हणजे आपण म्हणजे गाढवच आहोत, आपल्याला श्वास घेता येत नाही का? काय सोडता येत नाही. आणि आपल्याला कळतं की नाही, श्वास सोडला नाही तर माणूस मरतो. कळतं ना आपल्याला. जे कळतं त्याची तो सिस्टीम बनवतो. सांस आ रही है, सांस जा रही है. पुढे काय? पुढे फी द्यायची त्याला. डोळे कसे मिटायचे? फी द्यायची. डोळे उघडायचे कसे? फी द्यायची. मांडी घालायची कशी? फी द्यायची. झाडाला लटकायचं कसं? फी द्यायची. कोणत्या गाईचं दूध प्यायचं? कोणत्या रंगाच्या? फी द्यायची. ही जी त्याचं एक्सप्लॉयटेशन होत आहे, त्याच्या मनामध्ये इनसिक्युरिटी फिलिंग तयार करून हे त्याचं एक्सप्लॉयटेशन करता येतं. घाबरतो माणूसराव, सवयी झालेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे खूप राम आहेत नाशिकला, आणि तिकडून रस्त्यावरून येणं जाणारा माणूस बहुतेक जण स्कूटी थांबवतात. मध्यमवर्गीय असेल तर स्कूटी थांबवतो, पोझिशनमध्ये नमस्कार करतो, पुढे जातो. घाईत असेल तर नुसती मान तरी करतो. रामाला बघितलं बाबा, आपण नाही बघितलं तर त्यांनी तरी बघितलं असेल. इनसिक्युरिटी फिलिंग आहे. आणि कॉम्पिटिशन पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये इनसिक्युरिटी फिलिंग तयार करतं. हारणार आहे, मरणार आहे, आउटडेटेड होणार आहे. कुछ तो कर यार, कुछ तो कर. UPSCची प्रश्नपत्रिका तर फोडच. कारण 7,000 जागा, 14 लाख पोरं. करायचं काय? एका कॉन्स्टेबलच्या जागेसाठी 13,000 पोरं बसतात. आपोआप दैववाद वाढतो. आणि ट्रकच्या मागे, ट्रकच्या ढोंगणावर लिहितात, जितना 13 है उतना ही 13 है. आईला, म्हणजे माझं कर्ज असेल तर तेवढंच, माझी चूल थंड असेल तर तेवढीच. मग लिहितात दैववादी बनवायचं. भांडवलशाही दैववादी बनवते, कारण तिच्याविरुद्ध तुम्ही आंदोलन करू शकत नाही. आंदोलन करायचं असेल तर स्वतःच्या नशिबाविरुद्ध आंदोलन करा. आणि नशीब लिहिणाऱ्या सटवीविरुद्ध आंदोलन करा. नशीब कोण लिहितं? कुणी लिहितं? आणि कुणी वाचलं ते? अरे कुणी वाचलं? न वाचता ते लिहिलं हे सांगतो, आणि न वाचताच ते खरं आहे हे पण सांगतो आपण. नापास काय झाला? अहो ते सटवीने लिहिलं. तो आईला माधुरीची कुठली सटवी? दैववादी बनतो माणूस. जगण्याचे, लढण्याचे सगळे मार्ग व्यवस्था काढून घेते आणि दैववादी. काही झालं तर आपल्या नशिबात तेच होतं. काळा नवरा काय मिळाला? नशिबातच होतं. गोरा काय मिळाला? नशिबातच होतं. वैष्णवीने आत्महत्या काय केली? नशिबातच होतं. हे नशिबावर विश्वास ठेवणारी माणसं असुरक्षित बनतात आणि एक दिवस जगण्याला अपात्र ठरतात. आत्मविश्वास गमावून बसतात. हे नशिबाचं लफडं चालतं मागं. समय से पहले तकदीर से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. याचा अर्थ काय? समय नहीं, समय तो ये समय क्या होता है भैया? व्हाट इज समय? डिफाइन समय.
ये समय क्या होता है? घड्याळातला काटा पुढे जाणं आणि तो जेवढी घरं पार करून पुढे जातो त्या घरांना समय म्हणतात, किंवा पुढे राहिलेल्या घरांना समय म्हणतात, कॅलेंडरवरच्या घरांना समय म्हणतात. हे कसलं लफडं आणून ठेवलं राव, एकदम भारी. समय से पहिले, काळाच्या अगोदर तुला काहीच मिळणार नाही, मग काळ काय? और तकदीर से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला, तो ये तकदीर क्या है? हु इज प्रमोटिंग, हु इज एज्युकेटिंग, हु इज बेनिफिशरी? आणि हे ऐकायला 500-500 रुपयाची वर्गणी देऊन जातो आपण. तो तुरुंगात एक साधू बसलेला आहे, कृष्णाचा अवतार. तो नाशिकमध्ये आला तेव्हा मला त्याने सांगितलं की त्याच्या खांद्यावर शाल घालायचा मान आम्ही तुम्हाला देतो आहोत. ह्याला म्हटलं मी का शाल घालू? नाही, शाल आमचीच असणार आहे, तुम्ही घालायचं. हिचं डॉक्टरने त्यांची शाल दिलेली आहे, तुम्ही शाल टाका, खूप सन्मान आहे. मग म्हटलं नाही टाकली तर? तुम्ही स्वतंत्रपणे शाल टाकायला आला तर त्याचा दर 5 लाख रुपये गेलेला आहे. शाल माझीच, मीच विकत आणायची आणि त्यांनी खांद्यावर घेतल्याबद्दल त्याला 5 लाख रुपये द्यायचे. मग तो आशीर्वाद देणार, समय से पहिले तकदीर से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. शाहीला एवढं सांगायला 5 लाख काय येत नाही डॉक्टरांच्याकडे. एक मतिमंद आणि गतिमंद समाज तयार होतो, असुरक्षेतून, इनसिक्युरिटीमधून तो तयार व्हायला लागला. कधी बुकस्टॉलवर जाऊन पुस्तकाची टायटल्स वाचली, कधी हिंदी सिनेमाची टायटल्स वाचली. हे काय येतं एकदम बाण आणि ढाल. एकीकडे व्हायरस वार चालू झाला आपण, आणि तिकडीकडे त्याच्या आयला तो ढाल आणि बाण घेऊन येतो. अजून ज्याने कोंबडी पण मरत नाही आता, आणि तो बाण घेऊन येतो. हे काळाची चाकं मागं कोण फिरवतं, का फिरवतं? त्याचे व्हिक्टिम कोण आहेत? कोण आहेत व्हिक्टिम त्याचे? आणि शेवटचा मुद्दा, मला असं वाटतंय की तुमच्या मनात एक पण प्रश्न तयार नाही झालेला, बरोबर आहे ना? कारण मी एवढं सोपं सांगतोय. नाही, प्रश्न कोणाच्याच मनात तयार नाही झालेला. तू प्रातिनिधिक स्वरूपात काय बोलू नको, कोणाच्याच मनात काय नाही झालेला. म्हणजे माझं भाषण संपलं की प्रश्नोत्तर होणार नाही आहेत. हे काय आहे? हे एकतर्फी का चाललेल्या आहेत लढाया? 1990 पासून समाजातल्या मध्यम वर्गाने आपली भूमिका करण्याचं विसरून टाकलेलं आहे. बरोबर आहे? मी पण मध्यमवर्गीय आहे. नाही, मी तर आहे बाबा. तुझ्या हातात मोठं घड्याळ आहे, तू कसा मध्यमवर्गीय? अंगठी पण आहे राव, आणि कंडा पण आहे, आणि तो माझं भाषण ऐकायला लागला रामावर. मध्यमवर्गीय मेंटॅलिटी. कंडा घातल्यामुळे 10 प्रश्न सुटत असतील तर 2 रुपयाचा का नाही घालायचा? किती रिझनेबल प्रश्न आहे. आणि आम्ही काय कोणाला त्रास दिला का? कोणाला त्रास नाही दिला. आमचा मी कंडा घातला, आमचा मी ताईत घातलं. अरे पण तो ढेर पोट्या महाराज त्याच्यातूनच तयार होतो ना. ताईत एवढं आणि पोट एवढं, तो येतो कुठून? मी मध्यमवर्गीय आहे हे मी मान्यच केलं सुरुवातीला. कारण मी नोकरी करतो, माझी बायको नोकरी करते, आम्ही दोघं मिळून एक घरटं बांधलेलं आहे. कधी फोडणीचा भात करतो, कधी बिन फोडणीची आमटी करतो. आम्ही जगतो आहोत, आम्ही मध्यमवर्गीय आहोत. सामाजिक हालचालीमध्ये, राजकीय हालचालीमध्ये, सांस्कृतिक आणि आर्थिक हालचालीमध्ये रोल करायचा नाही असं एक अघोषित प्रतिज्ञा देशातल्या जगातल्या मध्यमवर्गीयांनी केली. फक्त इथे तोंडावर नका शिवाय देऊ, मला वाईट वाटेल. बाहेर जाऊन द्या. नाही, मला नका शिवाय देऊ मध्यमवर्गीय म्हणून. आणि मध्यमवर्गीयाला निष्क्रिय कोण बनवतं? भांडवलशाही बनवते. कारण त्याचा धोका असतो तिला. संख्येनं जास्त आहे, विचार करतो,
निदान पैसे घेऊन तरी मताला जातो, खोटं बोलत नाही. देतो म्हणजे देतोच. हे एक थ्रेट आहे, थ्रेट आहे. त्याच्यामध्ये काहीतरी आहे, टॉनिक आहे, प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी. तो डोकं चालवतो, तो लिहितो, तो बोलतो. तो पुण्यात असेल तर ऐकणार नाही, पण स्वतः तर बोलेल ना. म्हणजे काहीतरी करतो तो. प्रश्न विचारतो, प्रश्न विचारतो. आणि नव्या व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारणं हा सगळ्यात मोठा गुन्हा झालेला आहे. म्हणून व्यवस्था काय करते, प्रश्न जिथे जन्माला येतो ती गर्भाशयच खलास करते. प्रश्न येईल कसा? शेक्सपियरचं एक नाटक आहे, माहिती आहे ना शेक्सपियर? मी सगळी नावं सांगेन, त्या नावामध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही. क्राउन की टेम्पेस्ट असं एक नाटक आहे. त्या नाटकात एक दृश्य असं असतं, त्या नाटकातला राजा रोज सकाळी तयार झाल्यानंतर घोडागाडीतून जनतेला भेटायला जात असतो. वाड्याच्या बाहेर पडला तर डाव्या बाजूला एक असं झाड असतं मोठं, आणि त्या झाडाच्या बुंद्याला टेकून एक गरीब फाटका तुटका माणूस असा शांत बसलेला असतो. राजा त्याच्याकडे पाहतो, तिरस्कार येतो त्याच्या चेहऱ्यावर, द्वेष येतो, राग येतो, काय तर पुटपुटतो आणि रथ पुढे जातो. हे रोजच चाललेलं आहे असं. एक दिवस त्या प्रधानमंत्र्यांनी विचारलं, कारण त्यावेळेला प्रधानमंत्र्याला राजाला विचारण्याची मुभा होती. हे ऐतिहासिक काळातलं आहे ना, आत्ताचं सोडून द्या. आत्ताचं विचारलं की राष्ट्रद्रोह होतो, ईडी मागं लागते. तो माय लॉर्ड, किती भाषण वाढवे ना मी, मला कोणी म्हणजे अजून 2 कथा सांगितले की 2 तास गेले माझे. मी पण प्रवचनकाराचा बाप आहे. त्याला नागच कळत होता फक्त, मला नागाच्या 56 पिढ्या येतात. की महाराज किती दिवसापासून पाहतोय, त्या गरीब माणूस दिसला की तुमच्या चेहऱ्यावर तुच्छता, द्वेष, राग, मत्सर. अरे तो काहीच करत नाही आहे, तो बघत पण नाही तुमच्याकडे. त्याचा तो शांतपणे बसलेला आहे, त्याच्याकडे बघून तुम्ही का असं चिडता? राजा म्हणतो, तू जे सगळं सांगतोस ते मला माहिती आहे, बट डू यू नो, द मॅन इज थिंकिंग, अँड थिंकिंग पीपल आर व्हेरी डेंजरस. थिंकिंग पीपल आर व्हेरी डेंजरस. असेल गरीब तो, असेल कपल्लक तो, असेल कर्जबाजारी तो, अरे पण विचार करतोय ना राव तो. आणि विचारा इतकं धारदार शस्त्र जगात आहे कोणतं? प्रश्नापेक्षा मोठा अणुबॉम्ब आहे कुठे? एक तुमचा प्रश्न 1000 अणुबॉम्बची वाट लावू शकतो. एक प्रश्न. दुर्दैवानं आपण प्रश्न विसरायला लागलो किंवा त्याचं गर्भाशय खलास करायला लागलो. वी आर क्रिमिनल्स. वी डोंट रेज क्वेश्चन्स. व्हाय? बिकॉज वी आर मिडल क्लासिस्ट. टिपिकल. आपल्याला वाटतो प्रश्न कसा काय विचारणार आपण? आपण काय कोणाचं आध्यात नाही, मध्यात नाही, आम्ही पुढे बघत नाही, आम्ही इकडे बघत नाही, आपण तिकडे बघत नाही, आम्ही सरळ नाकासमोर चालतो. मग मागून कोणी दगड फेकला तर हा मग ते नशिबात आहे, ते होईलच हो. पण मागं कशाला बघायचं? मग इकडे बघत नाही, मग तिकडून कोणी धक्का दिला तर? आता गणपती उत्सव म्हणजे धक्का देणारच ना लोक. त्याचं काय एवढं वाईट वाटून घ्यायचं? जत्रा धक्का देणारच. याला भांडवलशाहीने एक गाजर त्याच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे, किंवा तो रेसमधला घोडा असतो पळावा म्हणून, त्याच्या तोंडासमोर गवताची पेंडी ठेवतात.
पेंडी हा शब्द कळतो ना पुण्याला? काय जुडी म्हणता तुम्ही? पेंडी. पेंडीच भारी आहे. पेंडी मोठी कोथिंबीर जुडी असते. जुडी शब्द कसा तयार होतो? जुडी कसा तयार होतो? पुढच्या वर्षी यांनी जर पुन्हा बोलवलं, ते आता शाणे झाले, ते नाही बोलवणार मला. अरे सैतान को मत बुला. तर त्या मध्यमवर्गाला एक अशी गॅरंटी, वॉरंटी आणि एक्सपायरी डेट दिलेल्या भांडवलशाहीने, तू भी ऊपर आने वाला आहे, तुझा अजून विकास होणार आहे. तुला दिला की नाही 7th पे, आता 8th, मग 9th, तुझा लय विकास होणार आहे. आणि ज्याला जेवढा वरचा पे कमिशन मिळाले ना, तो तेवढा कर्जबाजारी आहे. इतकं कर्ज काढतो साला. कुत्रं घ्यायला कर्ज, कुत्र्याच्या साबणाला कर्ज, साबण ठेवायच्या डबड्याला कर्ज. मोठा आहे ना, मिडल क्लास आहेत. गाडीला कर्ज, गाडी रंगवायला कर्ज. त्याला एक कमिटमेंट दिलेली आहे, तो और ऊपर आने वाला आहे. मग त्याची अट काय? जर तुला अधिक वर यायचं असेल तर पुढे बघायचं नाही, मागे बघायचं नाही, इकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही, नाकासमोर चालत राहायचं. ऐकायचं तर काहीच नाही, भाषण पण ऐकायचं नाही, वाचायचं पण नाही आहे. ही जी शक्ती आहे, ही भांडवलशाहीची सहानुभूती तर वाटावी अशा पद्धतीनं तिचा वापर होतोय. आणि खालचा जो आहे, खालच्याच्या मदतीला मध्यमवर्गी जायचा, त्याला ज्ञान द्यायचा. तुम्ही बघा, सगळे चळवळीत मास्तर डॉक्टर्स होते. का जात होते खाली? ते झोपडपट्टीमध्ये. ती आता प्रक्रिया बंद पडली आणि हा स्वप्नात दंग आहे मध्यमवर्गी. गोविंद पानसरे हे माझ्या वडिलासारखेच होते. 40 वर्षे मी त्यांच्याबरोबर होतो. माझं लग्न पण त्यांनीच लावलं होतं, माझी मुलं पण वाढवली होती. ते आणि ND पाटील जाहीर सभेमध्ये, प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट सांगायची आणि त्यांनी ती माझ्याकडून पाठ करून घेतलेली आहे. ह्याला काय कॉपीराईट वगैरे नाही आहे. कुठं पण जाऊन बोंबलत जा म्हणे, पण ही गोष्ट सांगत जा. मध्यमवर्गीय चिडतील असं मनात आणू नकोस. ते चिडायला पाहिजेत आणि ते गरिबांच्या बाजूने उभा राहायला पाहिजेत. ते प्रश्न विचारणाऱ्यांच्या बाजूने उभा राहायला पाहिजेत. किंबहुना प्रश्न विचारण्याची ताकद त्यांच्यापर्यंत आली पाहिजे. हे त्याला सांगत जा. ती गोष्ट संपली की भाषण संपलं. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतातल्या सगळ्या गोष्टी खूप वर्षापूर्वीच्याच असतात. कुणीही लेखक वर्तमानाला भिडण्याचं धाडस नाही करत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इथे एक राजाच असतो. इथे मजूर कधीच नाही आला. इथे अशोक सत्यनारायणची पूजा सांगते. कोण गरीब ब्राह्मण? आणि त्या राजाच्या गोष्टी पण अशा त्या फ्रेम करून करून त्याला फार डोकं. पण तुम्ही पोराला दुसरीतल्या विचारा गोष्ट सांग रे, ते पटकन हाताची घडी करतं. पोझिशन कशी घ्यायची आपल्याकडे ठरलेलं आहे सगळं. गोष्ट सांगतात अशी पोझिशन, असं मान डोलवणार. ते शाळेत असेल तर, बाहेर असेल तर. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट होती. एक ना राजा होता, त्याला ना 4 राणे होते. कारण आपल्याकडे राजे सगळे मेजॉरिटीमध्येच असतात. ऑप्शन असतं त्यांच्या. लग्नाची राणी होती, लई देखणे. दुसरी ना करोली म्हणून आली आपल्या मोठ्या बहिणीबरोबर आणि ती राणीच झाली. तिसरी गिफ्टमध्ये मिळाली आणि चौथी हायजॅक करून आणली. तर ही गोष्ट तशातलं नाही. ही पानसरे आणि ND पाटलाने
महाराष्ट्रभर देशभर फिरवलेली ही गोष्ट आहे की पूर्वी सर्कस होती आणि सर्कशीमध्ये पहिला जो खेळ चालू होतो, पहिला खेळ सर्कस चालू झाली की तो अतिशय सुंदर मुलींचा कसरतीचा खेळ चालू होतो आणि सर्कशीच्या जीवनातला सगळ्यात धोकादायक खेळ तो असतो. वर झोकाळ्यावर लटकलेली पोरगी किंचित श्वास घेण्यात इकडे तिकडे झालं की खाली पडणार, मरणार. ती एक झकाळा सोडायचा, दुसरा पकडायचा, एकीचा पाय दुसरीनं, दुसरीचा पाय तिसरीनं. सगळ्यात धोकादायक खेळ कोणता असतो? कसरतीचा. कारण हा धोकादायक खेळ बघून कुणाचा BP वाढू नये, कुणाची शुगर वाढू नये, कोण मूर्छित पडू नये म्हणून व्यवस्थेने ती एक रचना केलेली असते. मुली पण सुंदर असतात. एवढा डेंजर गेम खेळायला मुली सुंदरच का? एका तरी सर्कसमध्ये काळी पोरगे बघितले का तुम्ही? गिड्डी, कोल्हापुरी भाषेत बुटकी, इतक्या सुंदर मुली कुठून कुठून का गोळा करतात? कारण त्यांचं सौंदर्य पाहून सुद्धा ह्याच्या मनातली भीती कमी होते प्रेक्षकांच्या. हे हिंदीतल्या रहस्य सिनेमासारखं आहे. तो खेळ चालू होण्यापूर्वी पहिला खेळ तोच असतो. बेल वाजली की त्या सगळ्या मुली येतात. पडदा उघडण्यापूर्वी रोजच्या खेळाला त्यांचा जो काय म्हणतात त्या मुली कंट्रोल करणारा रिंग मास्टर एक एक्सरसाइज घेत असतो. खेळ सुरू होण्यापूर्वी 2 मिनटं अगोदर. तो एक्सरसाइज काय असतो? त्या मुली सगळ्या त्याच्या भोवती गोळ्या झाले गर्ल्स, येस सर. आणि तो 1-2 सेकंदामध्ये ब्रीफिंग करतो. मुलीनो, माहिती आहे का, आता तुमचा शो चालू होणार आहे. खूप लोकांची गर्दी झाली. हॉल छोटा असूनसुद्धा गर्दी झाली. त्यामुळं काळजीपूर्वक, मनपूर्वक, आत्मविश्वासपूर्वक आपण आपल्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. आणि जर एखादी मुलगी ॲक्टिव्हिटी चूक केली तिने तर शिक्षा काय? त्या मुली सगळ्या एका ह्याच्यात बघतात कोपऱ्यामध्ये, कारण तिथे सर्कसीचं साहित्य वाहून नेणारं गाढव बसलेलं असतं. रोज तिथेच असतं ते. शिक्षा काय होणार? पटकन तिकडे तोंड करतात, गाढवाशी लग्न होणार. जी मुलगी चुकेल ती. गाढव कार एवढी लांब करतो, लांब कानातच असतं आणि ते ऐकून त्याला इतका आनंद वाटतो, लाळ गाळ्याला लागतं. ते साला इतक्या सुंदर मुलीबरोबर लग्न होणार. कधी? ती चुकली तर. ते खूप खुश होतं, म्हणजे चूक केली तिने तर. आणि सर्कशीच्या इतिहासामध्ये असं कधीच झालेलं नाही आहे आजपर्यंत की मुलगी खेळ करायला गेली आणि खाली पडली. त्याचा परिणाम काय झाला? मुलगी कधीच चुकत नसल्यामुळं गाढवाचं लग्न कधीच झालेलं नाही. मध्यमवर्गीयाला कळायला पाहिजे, ते कितीही आश्वासनं दिली तर तुमची लायकी जिथे आहे तिथेच राहणार आहे. सर्कशीतलं गाढव आपण होऊ नये अशी अपेक्षा आहे. थांबतो. धन्यवाद.